डिस्कस्ड. आधी ते आपण समजून घेऊ काय ते, आणि नंतर व्हॉट आर द डिफरंट इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस आणि वेदर ऑटोनॉमस कॉलेजेस आर रेडी फॉर इम्प्लिमेंटिंग दोज ऑर नॉट, हे सगळं आपल्याला आजच्या डिस्कशनमध्ये मिळेल. आय रिक्वेस्ट आचार्य सर, तुम्ही या सगळ्यांची उत्तरं द्याल. NEP पॉलिसी म्हणजे काय आणि इम्प्लिमेंटेशन चॅलेंजेस काय आहेत आपल्या हायर एज्युकेशनच्या दृष्टीने. थँक्यू नितीन सर. धन्यवाद सर. आता आपले आचार्य सर जे म्हणजे आपल्याला पूर्ण ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसी बद्दल मार्गदर्शन करणार आहेत, तसेच आपल्या मनात जे काही डाऊट्स आहेत, क्वेश्चन आहेत, त्या सगळ्यांची उत्तरही सर देणार आहेत. तर आपण नक्कीच त्यांच्याकडून जाणून घेऊया. तरी हा सेशन सुरू करण्याआधी मी सगळ्यांना आचार्य सरांचा परिचय करून देतो थोडक्यात. आचार्य सरांचं पूर्ण नाव डॉक्टर रवींद्र श्रीराम आचार्य. सरांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे सरांचं जे शिक्षण आहे, तर सरांनी PhD केलेलं आहे, सरांनी डॉक्टरेट मिळवलेली आहे, स्टडीज ऑन डायनामिकल मोशन ऑफ अ सब कॅलिबर प्रोजेक्टाइल इन क्रिटिकल फेजेस ऑफ मोशन. सरांनी PhD DIIT खडकवासला म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीच्या अंडर जे डिफेन्स इन्स्टिट्यूट होतं तिथून PhD केलेली आहे सरांनी. तसंच सरांचं MSc मॅथमॅटिक्सही झालेलं आहे. सरांचा टोटल एक्सपिरियन्स जो आहे तो म्हणजे 34 वर्ष. खूप प्रचंड सरांचा एक्सपिरियन्स आहे. तसेच सरांनी VIIT मध्ये असताना सर VIIT मध्ये असताना सरांनी EDC सेलचा चीफ मेंटर म्हणूनही काम पाहत आहेत सर. तसंच ते NSS चे म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम याचे चीफ कोऑर्डिनेटर आणि प्रोग्राम ऑफिसरही आहेत. उन्नत भारत अभियान याचे प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणूनही सर गेली 3-4 वर्ष काम बघतायत. तसेच सरांनी वेगवेगळे रिसर्च पेपर सुद्धा पब्लिश केलेले आहेत. आणि सर आता सध्या NSS पुणे युनिव्हर्सिटीमध्ये एरिया कोऑर्डिनेटर म्हणूनही गेली 3 वर्ष काम करतायत. तसेच सरांचा विषय म्हणजे मॅथमॅटिक्स हा थोडा क्रिटिकल विषय सर शिकवतायत. गेली 34 वर्ष सरांचा ह्यात खूप मोठा एक्सपिरियन्स आहे. आणि सरांनी तसेच BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर याच्यामध्ये प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर म्हणूनही सर पाहतायत त्याचं कामकाज. टाटा मोटर्स थ्रू जे CSR ऍक्टिव्हिटी राबवतोय आपण राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून, तर त्याच्यातही गेली 10 वर्ष ट्री प्लांटेशनचा प्रोग्राम त्याचे सुद्धा सर हेड आहेत. तर मी आता सरांना फारसा वेळ न घेता सरांचं एकदा वेलकम करतो. आणि सर प्लीज ओव्हर टू यू. धन्यवाद नितीन. माननीय डॉक्टर विवेक देशपांडे प्राचार्य, डायरेक्टर, सर्व डीन्स, सर्व हेड्स, प्राध्यापक, सर्व मित्रमंडळी, सर्व नॉन टीचिंग स्टाफ, आपल्या कॉलेजमधील विद्यार्थी विद्यार्थिनी, बंधू भगिनी, आणि आपण आज बऱ्याच बाहेरच्या लोकांना पण इन्व्हाइट केलेलं आहे. असे आपले 5 गावं जी दत्तक घेतलेली आहेत, या 5 गावांचे सरपंच कालच मीटिंग त्यांची झाली. त्यांच्याबरोबर त्यांचे असलेले सर्व गावकरी, या सर्वांना प्रथमतः अभिवादन करून मी आपला आजचा वेगळा विषय न्यू एज्युकेशन पॉलिसी, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी या विषयावर एक तासभर मला बोलायला सांगितलेलं आहे साखरे सरांनी. साखरे सर आता NSS चे धुरा सांभाळतात, त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आता थोडंसं या विषयामध्ये 1 तासभर आपण या विषयात चर्चा करू. साधारण प्रस्तावना जी असेल ती एकूण सांगतो. 10 मिनिटं साधारण पूर्वीची शिक्षण पद्धती काय नेमकी होती, एकूण कोणकोणते अहवाल येऊन गेले. 30 ते 35 मिनिटं आपण नवीन शिक्षण पद्धतीवर बोलू. इम्प्लिमेंटेशन होणार आहे कसं त्याच्यावर 10 मिनिटं साधारणपणे माझ्या डोक्यात बोलायचं आहे. आणि मग क्वेश्चन आन्सर मध्ये आपण 10 मिनिटं घेऊ. अशी साधारणपणे 60 ते 65-70 मिनिटाचा आपला सगळा मिळून हा वेबिनार होणार आहे. प्रथमतः न्यू एज्युकेशन पॉलिसीचं परवा 2 दिवसापूर्वी उन्नत भारत अभियान, आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आता नवीन IIT दिल्लीच्या अंडर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे आता आहे, आता ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ह्याच्या पुढे आता राहणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहित झालं असेल की आता आपल्याला अखिल भारतीय शिक्षण मंत्री प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे परवा त्यांचा मोठा 3 तासाचा कार्यक्रम झाला. त्यांनी तो कार्यक्रमामध्ये ते नंतर स्पोर्ट्सचे मिनिस्टर, त्याच्यानंतर आपले डिफेन्स मिनिस्टर, या सर्वांचं भाषण झाली. सर्व सचिव जे आपले आहेत, शिक्षण, शालेय शिक्षण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे सचिव, नंतर हायर एज्युकेशनचे सचिव, या सर्वांनी आपलं प्रेझेंटेशन पण सादर केलेलं आहे. आणि ह्या सगळ्यांचं जे प्रेझेंटेशन, बोलणं जे सगळं आहे एकूण या पॉलिसी या विषयात, ते सगळं झाल्यानंतर उन्नत भारत अभियान, NSS, NCC हे जे मेन घटक आहेत या सगळ्यांसाठी तो कार्यक्रम होता. त्या सर्वांसाठी त्यांनी आवाहन केलं की तुम्ही आता हे सगळ्या आपल्या हिंदुस्थानामध्ये स्प्रेड करा. त्यामुळे त्यांच्या सूचनेनुसार हा आपण कार्यक्रम करतो आहोत, उन्नत भारत अभियान आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून. उन्नत भारत अभियानाच्या वर्मा मॅडम, नंतर साखरे सर हे NSS चे काम बघतात, त्यांचे 3 PO पण आहेत, आणि डीन आपले स्टुडंट काउन्सिलचे जे आता नवीन झालेले आहेत ते बगाडे मॅडम. या सर्वांचा मी धन्यवाद देतो, कारण त्यांनी या कार्यक्रमाला मला बोलवायला सांगितलं.
मला वाटतं मी सुरुवात करतो भाषणाला बोलायला. आपल्या सगळ्यांना माहित असेल की आपण नेहमीच वेगळ्या विषयांवर जे बोलत असतो किंवा वेबिनार करत असतो त्या सगळ्या याच्यामध्ये थोडंसं आपण सगळे आता ह्यामध्ये एक्सपर्ट झालेलो आहोत, कारण आता गेले 2 महिने एज्युकेशन सुद्धा आपण ऑनलाईन करतो आहोत. आपलं या सगळ्या विषयामधलं जे विजन आहे, हे विजन गेले 3 वर्ष फार अतिशय म्हणजे प्रॉपर पद्धतीने पुढे चालू आहे, योग्य पद्धतीने चालू आहे. भरत सरांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे मला आठवतंय त्यांनी सांगितलं होतं MRC मध्ये 2 वर्षापूर्वीच की मला तुमच्या कॉलेजमध्ये एकही टेबल नकोय, एकही कपाट नकोय, ज्या कपाटामध्ये तुमचे काहीतरी फायली असतील. मी माझ्या इथं म्हणाले माझं केबिन विदाऊट कबड केलेलं आहे. म्हणजे कबड म्हणजे कपाट कोणतेही माझ्याकडे असणार नाही. खऱ्या अर्थाने डिजिटल आपण त्याच वेळेला आपल्याकडे क्रांती करायला सुरुवात केली. आपल्याकडे आपण VoLP केलेलं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करतोच आहोत. या सगळ्याच्या अगोदर आपण थोडंसं पूर्वीच्या शिक्षण पद्धतीवर आपण जाऊ. आपण खरंच म्हणतो की आपला भारत देश हा सुवर्ण म्हणजे सोन्याचा धूर आपल्या इथं येत होता, आणि खरंच सुवर्णाची म्हणजे खऱ्या अर्थाने काय म्हणायचं त्याला, सुवर्ण आपल्याकडे होतं असं सगळं जग म्हणत होतं. म्हणून जगाच्या वेगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या लोकांनी आपल्यावर आक्रमण केले. म्हणजे सुरुवातीला अगदी 5000 वर्षापूर्वीचा जरी आपण रामाचा इतिहास बघितला की जो राम मंदिर आता परवाच त्याचं अयोध्येमध्ये मोठं आपल्या पंतप्रधान मोदींनी त्याचं भूमिपूजन केलं, त्या रामाच्या काळापासून जरी आपण बघितलं किंवा त्याच्या अगोदर त्याच्या 40 पिढ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांपासून आपण जर का बघितलं तर आपल्या हिंदुस्थानाचं आपलं बॅकग्राऊंड हे फार मोठं आहे. आपल्या भारत देशाचं या सगळ्या विषयामधलं जे म्हणजे मागचं बघायचं म्हटलं तर आपण कुठेही मागपर्यंत जाऊ शकतो अशी आपली या सगळ्या भारत देशाची आपल्या स्थिती आहे. त्याच्यामध्ये मग रामकृष्ण हे सगळे कसे घडत गेले. आपण त्यांना देव मानतो कारण त्यांनी देवासारखं काम केलं म्हणून. म्हणजे रामराज्याची कल्पना मांडत असताना मोदींनी किंवा सगळ्या जगाने असं सांगितलेलं आहे की रामराज्य का ऍक्सेप्ट केलंय. महात्मा गांधींनी सुद्धा रामराज्य का म्हटलं, त्याचं कारण असं आहे की त्यांनी आदर्श आपला प्रस्थापित केला. 14 वर्ष वनवासात राहून सुद्धा परत अयोध्येत आल्यानंतर पुन्हा लीन होऊन सर्व समाजाची प्रामाणिकपणे तनमन धनाने सेवा केली. असा हा राम असल्यामुळे राम हा एकमेव राजा असा होऊन गेला की ज्याला 6000 वर्ष आपण एक आयडियल म्हणून त्याला बघतो. हा राम कसा घडला? हा राम घडताना सुद्धा तो आश्रमातूनच घडला. विश्वामित्राकडे जाऊनच तो घडला, विशिष्ठांकडे जाऊनच घडला. या 2 या सगळ्या ऋषीमुनींच्या सहाय्यानेच तो घडला. जरी पुरुष असला, जरी राजकुमार असला तरी सुद्धा त्याला या पद्धतीने घडण्यामध्ये काही त्याला एक्सक्यूज नव्हतं. त्याला त्याच पद्धतीने घडावं लागलं. कृष्ण सुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती कशा पद्धतीने घडला. एवढा मोठा असे असलेले हे राष्ट्रपुरुष घडता घडता अगदी लेटेस्ट उदाहरण घ्यायचं म्हटलं, प्राध्यापक सह देशपांडे म्हणून आहेत. काही पुस्तकांची नाव आपण मी या आयुष्यात जाता जाता बोलतोय, कारण काही गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आज आपण जनरलच बोलणार आहोत. मी सुद्धा तुमच्यासारखा एक विद्यार्थीच आहे या विषयासाठी, नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधला. फक्त जे झालेलं आहे थोडंसं मी बघितलेलं आहे म्हणून तुम्हाला शेअर करतोय. त्याच्यामध्ये प्राध्यापक सह देशपांडेंनी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांनी आपल्या भारतीय या सगळ्या एज्युकेशन सिस्टीमवर पुस्तक लिहिलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिताना अगदी लेटेस्ट उदाहरण म्हणजे चंद्रगुप्त आणि चाणक्याचं. आपण बऱ्याच जणांनी सिरियल पण पाहिलेली आहे. हा चंद्रगुप्त घडवला कसा चाणक्याने, तर तो सुद्धा एक मोठा इतिहास त्यांनी चांगल्या पद्धतीने घडवून पूर्ण राष्ट्र पुन्हा एक संघ करायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीची ही गुरुकुल पद्धत त्या काळात होती. त्याच्यानंतर मग हळूहळू द्रोणाचार्यानंतर हळूहळू ती पद्धत बंद पडत गेली आणि मग अगदी लेटेस्ट आपल्या इथं जर का बघितलं तर आपल्या इथं 800 वर्ष मोगलांनी राज्य केलं, 150 वर्ष ब्रिटिशांनी राज्य केलं. आपल्याकडे 1818 मध्ये मराठींचं राज्य खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी बुडवलं. आणि त्याच वेळेला आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की आपण थोडासा ब्रिटिशांचा इतिहास पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणून त्या इतिहासामधला जो वॉरेन हेस्टिंग जो होता गव्हर्नर ब्रिटिशांचा, त्यांनी या लॉर्ड मेकॅलेला पाठवलं हिंदुस्थानामध्ये. त्याला ईस्ट इंडिया जस्ट सुरुवात झालेली होती की बाबा जा तू, आपल्याला त्या ठिकाणी राज्य करायचं तर काय केलं पाहिजे. मग लॉर्ड मेकॅले अख्ख्या हिंदुस्थानात फिरला आणि त्याच्या लक्षात असलं की इथला माणूस हा आपल्यासारखा एज्युकेटेड नाहीये, त्यामुळे त्याला एज्युकेटेडच केलं पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःचा मेकॉलेज नोट्स ऑन एज्युकेशन इन इंडिया या नावाचे नोट्स त्यांनी 1835 साली आपल्याकडनं डिक्लेअर केले आणि हेस्टिंगकडनं मंजूर करून घेतले की आता मी ही पद्धत या सगळ्या हिंदुस्थानात वापरेन. त्या काळाचे जे आपले निनाळ राष्ट्रपुरुष होते, राष्ट्रपुरुष म्हणजे लोकहितवादी होते, गोपाळ घरे, हरी देशमुख, पर्टिक्युलरली त्यांचे शतपत्रे म्हणून प्रसिद्ध आहेत. ओके, 48 पासून 50 सालापर्यंत साधारणपणे ती प्रसिद्ध होते. त्यांनी काय सांगितलं की अरे हे खरंच आहे की आपण बऱ्यापैकी या सगळ्या विषयामध्ये विज्ञानापासून बाजूला आहोत, आपण नॉलेज पासून बाजूला आहोत, त्यामुळे आपल्याला एज्युकेशनची गरज आहे, म्हणून आपण त्याला सपोर्ट करूया. म्हणजे ह्या सपोर्टमुळे सुद्धा आपल्या सगळे लोक एक होतील आणि आपण आपला देश स्वातंत्र्य करू, अशी त्यांच्या मागची भावना होती. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यातून त्यांनी 200 वर्ष गृहीत धरली की आपला एकूण असलेला पॉप्युलेशन, आपली एकूण असलेली स्थिती हे सगळं गृहीत धरून त्यांनी सांगितलं की 200 वर्ष किमान लागतील. परंतु सुदैवाने 200 वर्ष लागली आणि 90 वर्षातच आपण आपल्याला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 26 जानेवारी 1950 आपल्याला प्रजासत्ताक दिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशन म्हणजे आपली घटना लिहिली आणि त्याच्यामध्ये त्याच वेळेला आपल्या एज्युकेशन पॉलिसीला सुरुवात झाली आपल्या पद्धतीने. तोपर्यंत ब्रिटिशांची जी मेकॉलेजची पॉलिसी होती ती चालूच होती. मग त्याच्यामध्ये 2 आयोग नेमले गेले, त्याला कोठारी आयोग आणि दुसरा रामकृष्ण
राधाकृष्ण आयोग म्हणतात. कोठारी आयोगाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांवर सांगितलं. त्याच्यामध्ये जे पी नाईक हे कोल्हापूरचेच होते, जे प्रमुख होते त्या सगळ्या विषयाचे. आणि डॉक्टर राधाकृष्ण आयोगामध्ये काय सांगितलं गेलं की उच्च माध्यमिक म्हणजे कॉलेज कसं असावं किंवा तांत्रिक विद्यापीठ कसं असावं, तांत्रिक शिक्षण कसं असावं, या सगळ्या विषयामध्ये त्यांनी मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर मग IIT सुरू झालं. IIM आपल्याकडं बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं की जगामध्ये आज आपण आपलं नाव सांगतो या विषयामध्ये. 1886 मध्ये राजीव गांधींनी नवीन एज्युकेशन पॉलिसी आणली. 1886-84 पंतप्रधान इंदिरा गांधी गेल्यानंतर राजीव गांधी आपले पंतप्रधान झाले आणि त्यांनी ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आली की जी वेगळी होती, जी खऱ्या अर्थाने एका वेगळ्या पद्धतीने बहुजन समाज, ग्रामीण, दलित, हुशार विद्यार्थी यांच्याकरता आवश्यक असलेली एक नवोदय विद्यालयाची त्यावेळेला त्यांनी कल्पना मांडली. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचा आपल्यावर निश्चितपणे फायदा झाला. सायन्स, टेक्नॉलॉजी याला त्यावेळेला महत्व दिलं गेलं. IT पर्टिक्युलर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये आपण बऱ्यापैकी लक्ष घालायला सुरुवात केली. त्यातलं फक्त एकच अपयश असं होतं की ज्याच्यापासून शिकलेला तरुण आपल्यापासून बाजूला गेला. आणि हा जो शिकलेला तरुण आपल्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा सगळ्या आपल्याला या सगळ्या विषयामध्ये आपल्याला पुन्हा हिंदुस्थानामध्ये आणणं, म्हणजे ज्याला ब्रेन ड्रेन आपण गेले कित्येक वर्ष म्हणतो आहोत, ब्रेन ड्रेन दुर्दैवाने होत राहिला. परंतु आपलं एज्युकेशन या विषयामध्ये मात्र आहे तसंच प्राथमिक लेवलवर, हायर लेवलवर एका वेगळ्या पद्धतीने तसंच राहिलं की ज्याला आपण लॉर्ड मिकावेची म्हणजे ज्या पद्धतीने क्रिएशन व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचं क्रिएशन दुर्दैवाने आपल्याकडे झालं नाही. त्यामुळे स्वामी विवेकानंद म्हणतात एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मॅन. म्हणजे काय, माणसामध्ये आधीच असलेल्या पूर्णत्वाचे प्रकटीकरण म्हणजे शिक्षण, असं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं. स्वामी विवेकानंदांची भाषणं बरीच प्रसिद्ध सगळ्याला माहिती. आणि स्वामी विवेकानंदांनी पर्टिक्युलर एज्युकेशनच्या विषयात त्यांनी असं म्हटलं की पौरात्य आणि पाश्चिमात्य यांचं एकत्रीकरण म्हणजे खऱ्या अर्थाने एज्युकेशन आहे. आणि त्याचीच गरज ही आपल्या आता नवीन या असलेल्या सगळ्या आपल्या कस्तुरीनंदनच्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेली आहे. तर मला असं वाटतं की हा आपला सुरुवातीचा जो भाग होता इंट्रोडक्शनचा, तो इंट्रोडक्शनचा भाग मी फक्त माहितीसाठी सांगितलं की आपल्याला काय बेसवर आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळे 2014 साली पंतप्रधान गव्हर्नमेंट बदललं गेलं, पंतप्रधान मोदी झाले आणि त्यांनी ज्या पद्धतीने ही नवीन एज्युकेशन पॉलिसी दाखवली त्या म्हणजे त्यांनी कस्तुरीनंदनच्या अगोदर सुब्रमण्यमला सांगितलं आणि त्याच्या संदर्भातली जी पॉलिसी आहे त्या संदर्भात मी आता आपल्याला शेअर करतो. आपण PPT माध्यमातून हे पाहूया. साखरे सर फक्त चेक करा काही कमी जास्त असेल तर. सर ऑल गुड. सुरुवातीलाच मी मगाशी म्हटलं की स्वामी विवेकानंदांनी म्हटलं की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन ऑलरेडी इन मेन. म्हणजे काय, खरं आपण काय करतो बऱ्याच वेळेला की आपल्याला असं वाटत असतं की आपण विद्यार्थ्याला समजावून सांगतो. आता आपण शिक्षक, आपण एका लेवलवर सगळे आपण सुदैवाने आज आहोत. त्यामुळे आपण बघत असताना, शिक्षणाकडे पाहत असताना खरं वास्तविक समजून घेतलं पाहिजे की त्या असलेल्या सर्वसामान्य माणसाच्या मनामध्येच पूर्ण त्याचं प्रकटीकरण करणं हे आपलं काम आहे. आणि त्याच्यासाठी म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन. ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये त्या काय कशा पद्धतीने तयार केलं गेलं तर त्याचा अजेंडा या पद्धतीने राहणार आहे. आपलं विजन, की प्रिन्सिपल सगळे आपले दाखवण्यात येतील. युनिव्हर्सल जो ऍक्सेस तो आहे तो दाखवतो. चिल्ड्रन म्हणजे मुलं कशा पद्धतीने आपल्याला सर्क्युलर म्हणजे त्यांचं करिक्युलर कसं राहणार आहे या सगळ्या संदर्भात आपण बघू. करिक्युलम कसं असणार आहे, स्कूल कॉलेजची आताची नवीन कन्सेप्ट कशी असणार आहे, त्याची कॉम्प्लेक्स कशी असणार आहे. नंतर टीचर म्हणजे जो ह्या सगळ्या विषयाला डेव्हलप करण्यासाठी मेन काम करतो. टीचर, काल मी त्या सचिवांचं भाषण ऐकत होतो, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या अनिता मॅडमने भाषण केलं. त्या आपल्या अखिल भारतीय सचिव आहेत शिक्षण, शालेय शिक्षणाचा. त्यांनी सांगितलं की टीचर इज द हार्ट ऑफ एज्युकेशन. म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणाले हृदय आहे टीचर. त्यामुळे टीचर हाच खऱ्या अर्थाने बेस आहे. त्याचे एज्युकेशन, त्याची डेव्हलपमेंट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेनली दिलेल्या आहेत. त्याच्यात न्यू फीचर्स आहेत काही, त्याच्यातले की फोकस आहेत काही त्यातले, आणि गोल्स आणि इम्प्लिमेंटेशन ऍक्च्युअल कसं होणार आहे या पद्धतीने हा आपला सगळा एकूण अजेंडा मी तयार केलेला आहे. आपण जास्तीत जास्त प्रयत्न करूया की कमीत कमी वेळामध्ये होईल, कारण हा फार मोठा विषय तो आता पुढच्या लक्षात येईल कशा पद्धतीने आहे बघा. याचं नेमकं कशा पद्धतीने झालं तर सुरुवातीला TSR सुब्रमण्यम, दुर्दैवाने ते आता आपल्याकडे नाही, तर त्यांची कमिटी तयार केली गेली 27 मे 2016. त्याच्यानंतर मग लगेच ते डॉक्टर आपले सायंटिस्ट आहेत हे कस्तुरीरंगन जे आहेत त्यांना ती सोपवलं गेलं आणि त्यांनी हे सगळं आपल्या 3 वर्षामध्ये म्हणजे 2016 नंतर 2019 पर्यंत आपण म्हणूया 3.5 वर्ष पूर्ण 31 मेला अहवाल सादर केला. या अहवाल सादर करत असताना त्याची जी क्वांटिटी आहे ती एवढी मोठी आहे, म्हणजे 70,000 पानांचा अहवाल सुरुवातीला त्याचा ड्राफ्ट करून दिलेला होता. त्याच्यानंतर त्याच्या संदर्भातली नॅशनल पॉलिसी फायनल केली आणि 29 जुलै 2020ला नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020ला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या पार्लमेंट नाही तर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. आता आपल्याला वर्षभरामध्ये निरनिराळ्या ठिकाणी या विषयात बोलणं करून सगळ्या प्रकारचं केल्यानंतर इम्प्लिमेंटेशन कशा पद्धतीने होतं ते आपण नंतर बघू. याच्यासाठी जो काम केलं गेलं त्याच्यामध्ये बघा जवळजवळ 2.5 लाख ग्रामपंचायत, 6,600 ब्लॉक,
676 डिस्ट्रिक्ट या सगळ्यांच्या मध्ये ही कस्तुरीनंदन या पद्धतीने त्याची समरी जी तयार केलेली ती 22 लँग्वेजमध्ये तयार केलेली आहे. त्याच्यासाठी त्यांनी सर्व एमपीज म्हणजे खासदार, गव्हर्नर्स म्हणजे सगळे राज्यपाल, नंतर सर्व मिनिस्टर्स, सगळ्या देश आपल्या स्टेटचे मिनिस्टर्स, सर्व मेंबर्स, व्हेरियस ग्रुपचे कमिटी मेंबर्स वगैरे सगळे याच्यामध्ये होते. म्हणजे मला आठवते मी माशेलकरांच्या मिटिंगला पण होतो. इथं विद्यापीठाचा मी एक कमिटी सदस्य म्हणून 3 वेळा व्हाईस चान्सलरच्या मिटिंग बरोबर होतोच. परंतु माशेलकरांसाठी सुद्धा एक वेगळी माशेलकरांची एक कमिटी होती. त्यांनी एक जवळजवळ 30 पानांचा स्वतःचा एक ड्राफ्ट पूर्णपणे आपला दिलेला आहे. 2 लाख सजेशन्स या सगळ्या विषयामध्ये एकूण कस्तुरीनंदन कमिटीला एकूण जमा केली आणि त्याच्यावर हा तयार केलेला हा सगळा मोठाचा मोठा हा नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा ड्राफ्ट आहे. त्या ड्राफ्ट मधनं त्यांनी छोट्याशा पद्धतीने आता आपल्याला बघितला तर 66 पानांचा तशा अर्थाने ब्रीफ मध्ये केलेला हा ड्राफ्ट आहे. तो आपण थोडासा समजून घेऊया. त्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय केलं की एकूण या सगळ्या याच्यामध्ये 5 पिलर्स केलेली आहेत. त्यातल्या 5 पिलर्स त्यांनी का धरले पहिल्यापासूनच की त्यांनी ह्या सर्वात महत्वाच्या विषयामध्ये याच्यामध्ये आपण काय करतो ते सगळ्यांना माहित पाहिजे म्हणून त्यांनी काय केलं की आपल्याला सगळ्यांना माहित पाहिजे की आपण कुठल्या लेवलवर काम करणार आहोत. म्हणून पहिल्यांदा त्यांनी ऍक्सेस केलंय. ऍक्सेसचा त्याचा अर्थ त्यांनी असं म्हटलंय की एव्हरी चाइल्ड, मग तो कुठल्याही कास्टचा असू दे, कुठल्याही रिलिजनचा असू दे, कुठल्याही लँग्वेजमध्ये बोलणारा असू दे, कुठल्याही जॉग्राफी म्हणजे कुठेही राहणारा असू दे, त्याला ऍक्सेस मिळाला पाहिजे एज्युकेशनसाठी. त्यासाठी त्यांनी एक नवीन प्लॅन असा केलेला आहे. पूर्वी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 14 वर्षापर्यंत कंपल्सरी एज्युकेशन ही कन्सेप्ट होती. 2009च्या ऍक्ट प्रमाणे आता 14 वर्ष आहे. आता ऍक्ट असा येतो आहे की जो अजून झालेला नाही. या पर्टिक्युलर न्यू एज्युकेशन पॉलिसी बरोबर तो ऍक्ट येणार आहे. त्याच्यामध्ये 18 वर्ष त्यांनी गृहीत धरलेले आहे. म्हणजे 18 वर्षापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला, प्रत्येक मुलाला कंपल्सरी त्याला एज्युकेशन करायचा हक्क आहे. समजा एखाद्या दुसऱ्याला मिळालं नाही तर तो गव्हर्नमेंट केस करू शकतो. दुसरा इक्विटीच्या बाबतीत म्हटलेलं आहे. इक्विटीच्या विषयात सुद्धा तेच आहे की इक्विटी म्हणजे कुठल्याही सगळ्या प्रकारची इक्विटी त्याच्यामध्ये, कोणत्याही प्रकारचं कास्ट वगैरे याच्यामध्ये राहणार नाही. त्यामुळे ऍक्सेस सगळ्यांना असला पाहिजे. त्याच्यानंतर दुसरं ते अफोर्डेबिलिटी आहे की जो आपला पहिला जो पार्ट आहे म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना परवडलं पण पाहिजे आपलं एज्युकेशन, सगळ्यात बाबतीतलं एज्युकेशन. तर पहिलं 18 पर्यंत वयाचं एज्युकेशन तर सगळ्यांना फ्री आणि आपण सक्तीचं पण करणार आहोत. त्यांचा तो राईट म्हणून पण राहणार आहे. अकाउंटेबिलिटीच्या विषयात सुद्धा सांगितलेलं. अकाउंटेबिलिटीच्या विषयात त्यांनी फार सचिवांच्या कालच्या भाषणामध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अकाउंटेबिलिटी या विषयात त्यांनी सांगितलं की अकाउंटेबिलिटी म्हणजे फक्त विद्यार्थी शिक्षक नव्हे, अकाउंटेबिलिटी म्हणजे स्कूल मॅनेजमेंट आहे. अकाउंटेबिलिटी म्हणजे पेरेंट सुद्धा आहेत. या सगळ्या एकूण एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता आपण सगळे एज्युकेशन पॉलिसी मधले निराळे घटक आहोत. काही एम्प्लॉयर होणार आहेत पुढचे, काही जण ऍक्च्युअल आपल्या मुलांना, आपल्या काही वर्षानंतर त्यांना मुलं होणार आहेत. ऑलरेडी आता आपल्या शिक्षकांना मुलं आहेत, आपली लहान बहीण भाऊ कोणीतरी शिकत असेल. त्यामुळे या सगळ्यांची जबाबदारी म्हणजे त्याला अकाउंटेबिलिटी म्हटलेलं आहे. आणि ह्या सगळ्याला बेस पाहिजे तो म्हणजे क्वालिटी. त्यामुळे ह्या 5 पिलर्सवर हा सगळा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही उभी आहे. त्यात त्यांनी विजन आणि मिशन असे जे 2 नेहमीच वापरतो आपण, सगळ्यांना माहिती आहे, आपण ISO वाले सगळी माणसं आहोत. त्यामुळे विजन ऑफ द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हा जो पार्ट आहे याच्यामध्ये, मग त्याच्यामध्ये त्यांनी म्हणताना सुरुवातीला म्हटले की व्हायब्रंट नॉलेज, ओके, आणि त्याचं इक्विटेबल असलं पाहिजे. त्याच्यातनं हाय क्वालिटी आपण सगळ्यांना देऊ शकलो पाहिजे एज्युकेशन, असा पहिला मुद्दा होता. दुसऱ्या याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये भावना अशी निर्माण झाली पाहिजे की ज्या एज्युकेशनमुळे एक संघ आहोत. त्यामुळं सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्या सगळ्यामध्ये आपल्यामध्ये बॉन्डिंग निर्माण झालं पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि तिसरा जो पार्ट आहे तो तिसऱ्या पार्टमध्ये आपल्या प्रकारच्या आपल्या स्वतःच्या सगळ्या असलेल्या आतील स्किल्स किंवा आपण बाह्य स्किल सुद्धा या सगळ्यामध्ये, स्किल बरोबर व्हॅल्यूज, इथिक्स सगळ्या गोष्टी आपल्याला समजून आपण खऱ्या अर्थाने एक ग्लोबल सिटीजनशिप वापरलेला आहे. ट्रूली ग्लोबल सिटीजन म्हणजे आपण जगातला एक अतिशय उत्कृष्ट नागरिक म्हणून आपण राहू शकू असं याचं विजन आहे. की प्रिन्सिपल्स ऑफ न्यू एज्युकेशनल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये की प्रिन्सिपल्स आहेत. ह्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सर्वात जो कालपासून मी भाषणामध्ये पाहिला की ह्याच्यामध्ये रोट म्हणजे आपण ज्याला पाठांतर म्हणतो, पाठांतर आपल्याला याच्या पुढे आता मोठं व्हायचं आहे. म्हणजे आपल्याला एज्युकेशन मध्ये मॉन्टेसरी पासूनच या पद्धतीने शिक्षण घ्यायचं आहे असं त्यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. त्यातले काही जी की प्रिन्सिपल्स आहेत त्यात म्हणजे रिस्पेक्ट फॉर डायव्हर्सिटी, त्याच्यानंतर इक्विटी, इन्क्लुजन, कम्युनिटी पार्टिसिपेशन. कम्युनिटी पार्टिसिपेशन फार मोठा विषय मी नंतर थोडासा पुढच्या याच्यामध्ये घेणार आहे. कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे काय ते. यूज ऑफ टेक्नॉलॉजी जो आपण ऑलरेडी आपण आपल्या कॉलेजमध्ये सुदैवाने आपण करतो. परवाच माझं एका गुजराती लोकांसमोर भाषण झालं. त्या सगळ्यांना मी प्राऊडली सांगितलं की मला असं वाटतं की आमच्या विश्वकर्मा इन्स्टिट्यूट जे आहे या विश्वकर्मा इन्स्टिट्यूटने गेले 1-2 वर्ष आम्ही या पद्धतीने सहजपणे काम करत असल्यामुळे ज्या वेळेला हा पर्टिक्युलर कोरोनाचा काळ आला त्या काळामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आम्ही सहज स्विचवर करू शकलो आणि आमचे सगळे विद्यार्थी आपापल्या घरात असून सुद्धा सगळे या पर्टिक्युलर यूज ऑफ टेक्नॉलॉजीला अतिशय आपण चांगल्या पद्धतीने सामील झालेलो आहोत. आपण ते आपल्याला बऱ्यापैकी आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर मग ओळीने आपण पाहिलं तर कॅपॅसिटीज आहे, वेगळ्या प्रकारचं क्रिटिकल थिंकिंग आहे, नंतर क्रिएटिव्हिटी आहे, नंतर मग त्याचा कंटिन्युअस रिव्ह्यू हा सुद्धा महत्वाचा पार्ट हा सगळ्या की प्रिन्सिपल मधला आहे.
त्यानंतर सर्वात जो एक त्यांनी छोटासा भाग केलेला आहे तो म्हणजे युनिव्हर्सल ऍक्सेस आहे या सगळ्याच्यामध्ये. ओके, तो कुणासाठीचा अर्ली जे आपले चाइल्ड रूल्स आहेत ह्या विषयामध्ये फर्स्ट टाइम गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने म्हणजे आपल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये आतापर्यंतचे कोठारी आयोग झाले, 1988-80चा आपला दुसरा आयोग झाला, या सगळ्या आयोगामध्ये प्राथमिक एज्युकेशन हे 6 वर्षानंतर गृहीत धरून सगळं केलेलं होतं, की जो बेसच त्यांनी आता बदललेला आहे. सांगताना आपल्याला सगळ्याला माहित असेल की पुढचा पॅटर्न मध्ये मी सांगेन तो, परंतु याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की चिल्ड्रन 3 ते 6 वर्षासाठी त्यांनी स्पेशल ऍक्सेस टू फ्री, सेफ, हाय क्वालिटी एज्युकेशन आपल्याला द्यायचं आहे. त्यामुळे अंगणवाडी, प्री स्कूल, बालवाटिका पूर्णपणे कंट्रोल करणार आहे. म्हणजे त्यांनी ऑल इंडिया लेव्हलवर कालच्या सचिवांच्या भाषणामध्ये सचिव अतिशय मनापासून या सगळ्या विषयामध्ये सांगत होते की ज्या वेळेला अखिल भारतीय सचिव ज्या वेळेला आपल्या मिनिस्ट्रीचं सांगतो त्यावेळेला निश्चितपणे त्याचं पर्क्युलेशन खाली होत असतं, कारण ती भावना त्यांच्या मनात असते. त्यामुळे जो लहानपणी जो 3 ते 6 वर्षापर्यंत जो कालावधी आहे हा कालावधी सर्वात महत्वाचा आहे. त्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहिती असेल की डॉक्टर हवी सरदेसाईंचं एक पुस्तक आहे, घरोघरी ज्ञानेश्वरी जन्मते. आपण बऱ्याच जणांनी पाहिलं असेल, वाचलं असेल तर जरूर, नसले तर वाचा. दुर्दैवाने आता हवी सरदेसाई आपल्यात नाहीयेत, परंतु त्यांचं पुस्तक आता मला वाटतं 15-16 त्याच्या आवृत्त्या होऊन गेल्या असतील. परंतु जन्मताच म्हणजे आपल्याला अभिमन्यूची गोष्ट आपण ऐकतो नेहमी की अभिमन्यू आईच्या पोटात असताना, सुभद्रेच्या पोटात असतानाच त्यांनी कशा पद्धतीने आपल्याला छेद करायचा हे शिकलेला होता. म्हणजे पोटात असलेल्या मुलाच्या डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये सायंटिफिकली आता प्रूव्ह झालेला आहे की वयाच्या 6 वर्षापर्यंत त्याचा ब्रेन कसा वाढत असतो. त्या संदर्भात सुद्धा त्यांनी कालच्या भाषणामध्ये काही आपण डिटेलमध्ये काम सांगितलेलं आहे की का आपण या सगळ्या विषयामध्ये 6 वर्षापर्यंतच्या प्रत्येक मुलाच्या विषयाकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे सर्व जणांनी त्याच्याकडे लक्ष द्यावं असं त्यांनी आवाहन केलं. तो हा एक मुद्दा होता. त्याच्यानंतर एन्श्युअरिंग दॅट इज युनिव्हर्सल ऍक्सेस जो एज्युकेशनच्या विषयात आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं पुढे बघूया. आता या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला आउटकम्स पाहिजे आहेत, एक्सपेक्टेड आउटकम्स. त्याच्यामध्ये युनिव्हर्सलायझेशन ऑफ ऍक्सेस आहे, आपल्याला इक्विटी म्हटलं, मगाशी सांगितलं इन्क्लुजन आहे. महत्वाचा एक सर्वात या वेळेला त्यांनी एक विषय असा केलाय की आपल्याकडे ड्रॉपआउट होण्याचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे किती आहे तर आपल्याकडे त्यांनी असं म्हटलंय की आपल्याकडे 2 कोटी स्टुडंट्स या आपल्याला त्यांनी टार्गेट केलेले आहे 2030 पर्यंत, 25 पासून 30 पर्यंत, की हे सगळे पुन्हा ड्रॉपआउट झालेले स्टुडंट पुन्हा आपल्याकडे आले पाहिजे. 3.5 कोटीचं कॅल्क्युलेशन आहे त्यांच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे हे सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. त्याच्यातला 21st सेंचुरीच्या स्किल जी लागणार आहेत ती स्किल आपल्याला शिकायची आहेत. स्कूल कॉम्प्लेक्स हा एक मोठा विषय, आपण कॉम्प्लेक्सच्या वेळेला बोलू. गव्हर्नन्स हा फार महत्वाचा विषय असतो की जो सगळ्यांना याच्यामध्ये त्याच्यामध्ये पॉवर म्हणजे कुणाची पॉवर कशा पद्धतीने डेव्हलपमेंट करत असताना, विद्यार्थी घडवत असताना, विद्यार्थी म्हणजे त्यांनी काल सांगताना भाषणात सांगितलं की माणूस घडवतोय. हे बाकी कोणत्याही क्रिएशनपेक्षा सर्वात मोठं जर का काम कोणतं असेल तर माणूस घडवण्याचं आहे. आणि जे मनुष्य घडवतो म्हणजे पिढी घडवतो, पिढी घडवतो म्हणजे देश घडतो, असं कालच्या त्यांनी भाषणामध्ये पण उल्लेख करून सांगितलं की हा गव्हर्नन्सचा मुद्दा फार महत्वाचा आहे. लँग्वेज याच्या पुढे कोणत्याही प्रकारची तुमच्याकडे बॅरियर्स असणार नाहीये. त्या संदर्भात सुद्धा आपण लँग्वेजच्या विषयात ज्याला जाऊ त्याला बोलू. आता ह्याच्या पुढे मातृभाषेतलं शिक्षण हे पहिल्या त्याच्या वयाच्या 6 वर्षापर्यंत, कारण बऱ्याच वेळा आपल्याला सगळ्यांना माहिती की इंग्लिश मिडियमची मुलं घरामध्ये असल्यानंतर आपण मराठीत बोलत असतात आणि 3 वर्षानंतर तो ज्यावेळेला त्याच्या शाळेमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला त्याच्या अंगावर एकदम इंग्लिश येतं. आणि ती बेसिक कन्सेप्टच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पूर्णपणे काढून टाकलेली आहे. त्यांनी सांगितलंय की 3 वर्षापर्यंत जर का त्याला घरामध्ये जर का तो मराठीत बोलत असेल, गुजरातीत बोलत असेल, कन्नडमध्ये बोलत असेल, एकूण 1640 बोली भाषा आहेत, तरी सुद्धा 22 भाषांना आपल्याकडे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने कॉन्स्टिट्यूशनमध्ये घेतलेलं आहे. ह्या सर्व लँग्वेजमध्ये तो कोणत्याही लँग्वेजमध्ये शिकू शकला पाहिजे. त्याच्यासाठी त्याला पूर्णपणे फ्रीडम दिलेला आहे. त्यामुळे हे लँग्वेज बॅरियर ह्याच्या पुढे असणार नाही. आणि सगळे कॉमन स्टँडर्ड्स पब्लिक मधले, प्रायव्हेट मधले सगळे ह्याच्या पुढे, पब्लिक आणि प्रायव्हेट हे कुठलेही वेगळे असणार नाही, सर्व स्टँडर्ड्स हे कॉमन असतील, असं ह्या आउटकम मध्ये. ह्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा सर्वसाधारणपणे झाल्यानंतर कशा पद्धतीने हे सगळं टोटल विद्यार्थी शिकणार आहे. एज्युकेशन पॉलिसी मधला सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो आहे सिस्टीम मध्ये आपण जर का समजून घेतलं तर ट्रान्सफॉर्मिंग करिक्युलर. अँड हा जो महत्वाचा मुद्दा त्याला डाव्या बाजूला आपण जर का बघितलं तर पिलर दिसतंय बघा 10+2, आणि उजव्या बाजूला जे दिसतंय ते मात्र आता नवीन वाढलेलं आहे. म्हणजे खालचा जो निळा चौकोन, निळा जो क्यूब आहे, हा क्यूब हा कसा दिसतो, रिकामा आहे. आणि पूर्वी आपण खरं त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. ही वस्तुस्थिती एक्झिस्टिंग अकॅडमिक जे स्ट्रक्चर आहे ते आत्ता आहे. तर त्याच्यामध्ये सुदैवानी आपल्या गव्हर्नमेंटने आता ह्या विषयामध्ये, म्हणजे गव्हर्नमेंट म्हणजे आपण सर्वांनीच ठरवलेलं आहे, आपण त्यामुळे आपलं स्ट्रक्चर 10चं 2चं 12 वर्षाच्या ऐवजी आपण स्ट्रक्चरच आपण आता ते 15 वर्षाचं केलेलं आहे. म्हणून ते कसं केलंय, 5+3+3+4, 5+3+3+4. त्या 5 म्हणजे काय, खालून जर का सुरुवात केली म्हणजे वरचं 4 उलट आहे. आता या ठिकाणी लिहिताना आपण खालून सुरुवात करूया. 5 म्हणजे 3 इयर्स बघा. आपण जर का निळा जो चौकोन आहे, निळा आपला जो क्यूब आहे त्याच्यात लिहिलेलं आहे बघा, अंगणवाडी, प्री स्कूल, बालवाटिका त्याला म्हटलेलं आहे. त्याच्यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे की तो पहिलं 3 वर्षाचा असणार आहे. त्याच्यानंतर 2 वर्षाचं पुढचं पहिली आणि दुसरी असणार आहे. ते संपल्यानंतर त्याचं पहिलं मल्टी लेव्हल प्ले ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग त्याच्यामध्ये असणार आहे. ह्या वेळेला त्यांनी असं ठरवलं की NCERT
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया 100% सर्व प्रकारचा सिलेबस या मॉन्टेसरीच्या म्हणजे ज्युनियर केजी पासून दिला जाणार आहे. कारण मॉन्टेसरी, ज्युनियर केजी, सिनियर केजी हे जे 3 वर्ष आहेत त्याचं सुद्धा कशा पद्धतीने मॉडेल असावं लँग्वेज प्रमाणे प्रत्येक लँग्वेजमध्ये दिलं जाणार आहे. त्यामुळे अंगणवाडीत करणाऱ्या ज्या महिला असतात किंवा बालवाटिका चालवणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सगळ्या महिलांना या विषयातलं मार्गदर्शन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे डायरेक्ट होणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट असणार आहे. त्याच्यानंतर 3रे वर्ष पुढची दिलेली आहेत ती म्हणजे क्लास 3 to 5 ज्याच्यामध्ये आपण 3री, 4थी, 5वी कक्षा म्हटलेलं आहे. 6वा त्याला प्रिपरेटरी स्टेज शब्द वापरलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं जे ते मिडिल स्टेज आहे 6वी ते 8वी. ते 6वी ते 8वी मध्ये एक्सपेरिमेंटल लर्निंग इन द सायन्स, मॅथमॅटिक्स ह्याच्यामध्ये बेसिक आता तुम्हाला सगळ्यांना समजायला लागेल. ओके, त्यामुळे हा मिडिल स्टेज सांगितलेला 3ऱ्या वर्षामध्ये. आणि सेकंडरी स्टेज जो 8वी नंतर बदलतो तो मात्र पूर्णपणे स्ट्रक्चर त्यांनी व्होकेशनल बेस ठेवलेला आहे. त्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी स्टडी, ग्रेटर क्रिटिकल थिंकिंग, फ्लेक्झिबिलिटी, स्टुडंट चॉईस सब्जेक्ट हे सगळे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण आता एक एक बघू त्याच्यावर नेमकं कशा पद्धतीने वर्क केलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये आपण बघायला सुरुवात केल्यानंतर लक्षात येईल की अरे बापरे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रिफॉर्मेशन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने मुलांना या विषयामध्ये पूर्णपणे 100% गृहीत धरून काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये काही विषय असे जे दिसत आहेत ते फ्रेमवर्क आहे त्याचं फ्रेमवर्कसाठी एनसीईआरटीने हा फ्रेमवर्क दिलेला आहे की या फ्रेमवर्क मध्ये सगळ्यांनी काम करावं. ओके, त्याच्यामध्ये मग एनसीपी जी संस्था आहे ती काम करणार आहे. त्याच्यानंतर रिसर्च याच्यामध्ये असला पाहिजे, त्याच्यामध्ये ब्रेक प्रॅक्टिस असली पाहिजे. त्याच्यानंतर प्रत्येक स्कूलसाठी प्रिपरेशन मॉडेल असणार आहे. ओके, त्याच्यानंतर मल्टी फिचरेटेड फ्रेमवर्क सुद्धा त्या ठिकाणी असणार आहे. या सगळ्या याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला जे सांगितलं की जो ब्रेन माणसाचा डेव्हलप होतो त्याच्यावर त्यांनी पहिल्यापासूनच काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की तो ज्या वेळेला खऱ्या अर्थाने जन्माला येतो तेव्हापासूनचा मुलगा हा त्याच्याकडे कितीतरी मोठ्या प्रमाणावर म्हणजे वयाच्या 3 वर्षानंतर त्यांनी असं सांगितलं, कालच्या त्यांच्या भाषणामध्ये असा उल्लेख होता की साधारणपणे 700 त्यांनी सांगितलं सेकंदाला तो 700 गोष्टी ऍक्सेप्ट करू शकतो. एवढी त्याची कपॅसिटी मेंदूला असल्यामुळं आपण जर का त्याच वेळेला त्यांना त्याच गोष्टी दिल्या तर त्याचा ब्रेन डेव्हलप होणार आहे. मग तो कसा होऊ शकतो म्हणून त्यांनी सगळ्यात दिलेल्या डेव्हलपिंग क्युरिओसिटी करा, लॉजिकल थिंकिंग वाढवा, आर्ट्स, क्राफ्ट, म्युझिक मधनं त्यांना शिकवा, रिलेशनशिप विथ नेचर सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. एन्व्हायरमेंटच्या विषयामध्ये आपण सगळेजण बघतो सध्या की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काय स्थिती आहे. त्यामुळं कुठेतरी या 8वीतली विद्यार्थिनी बाहेर येऊन ती आता जगाला एन्व्हायरमेंटचा देशात दिलेले आहे, परंतु आता हे सगळं लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना शिकवायची वेळ आलेली आहे. कलर्स, शेप, अल्फाबेट्स, टीम वर्क त्याच्यामध्ये कशा पद्धतीने असलं पाहिजे, प्ले बेस्ड असते, इथिक्स आहेत महत्वाचे, सेल्फ आयडेंटिटी आपली स्वतःची मी कोण आहे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपल्याला या ब्रेनमध्ये डेव्हलप केलेल्या आहेत आणि त्या पर्टिक्युलर वयामध्येच डेव्हलप करण्यासंदर्भात आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. या विषयातलं करिक्युलम कसं असणार आहे तर 4 पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे की पहिलं कोअर इसेन्शियल असणार आहे. कोअर इसेन्शियलचा अर्थ कोअर म्हणजे आपल्या सगळ्यांना समजतं की कोअर म्हणजे मेन सब्जेक्ट, त्यामुळे ते सब्जेक्ट तर रिलेटेड असणारच आहे. पण त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग सर्वात महत्वाचं असणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती की स्वामी विवेकानंदांनी सांगत असताना अजून एक गोष्ट सांगितली गेली की त्यांनी असं म्हटलं की ज्याला पाश्चिमात्य देशांचा विचार आपण ज्याला करतो म्हणजे त्यांनी दोघांचा फरक सांगितलेला आहे. हिंदुस्थानी आणि पाश्चिमात्य फरक काय तर आपल्याला हिंदुस्थानामधले लोक कष्ट करतात परंतु पाश्चात्य लोकांच्या मध्ये क्रिएशन आहे. एज्युकेशन मध्ये क्रिएशन हे सर्वात महत्वाचं आहे की जे आपल्याकडे दुर्दैवाने झालं नाही. म्हणून आज आमच्याकडे आम्ही आयटी क्षेत्रामध्ये मोठे आहोत. आपण आपल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये आपलं नाव पण सांगतो, आपल्यामध्ये आज बऱ्यापैकी सीईओ सगळे आहेत. पण मी आता त्याचा आपल्याला अभिमानाने सांगण्यापेक्षा पुढचा महत्वाचा पाहिजे होता की आम्ही क्रिएशन काय केलं. आम्ही ओनर नाही झालो, वी आर सीईओज. त्यामुळे आम्ही सगळे एक्सपर्ट सीईओज आहोत. म्हणजे आम्ही मॅनेज करू शकतो, आमच्याकडे कष्ट करायची ताकद आहे, पण आम्ही स्वतः डेव्हलप मात्र आम्ही काही करू शकलो नाही. हा सर्वात जो महत्वाचा मुद्दा आहे तो आपल्याला बदलायचा आहे. म्हणून क्रिटिकल थिंकिंग, इंटरॅक्टिव्ह क्लासेस आणि एक्सपेरिमेंटल लर्निंग या 4 बेसवर हे पूर्णपणे एज्युकेशन त्याच्या पुढे होणार आहे. त्यामुळे करिक्युलम रिडक्शन हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. भारंभार काहीही करा आणि याच्या पुढे चालणार नाही. आपल्याला पाठांतर ही कन्सेप्टच बदलली. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता मी मगाशी सांगितलं की 1835 साली लॉर्ड मेकॅलेने आपले स्वतःचे नोट्स दिले. मग किती साली दिले असा प्रश्न असतो. याच्याप्रमाणे अशा पद्धतीने प्रश्न असणार नाही. किती साली दिले हा मुद्दा नाही, काय असलेले, काय लिहिलं होतं, कशा पद्धतीने लॉर्ड मेकॅलेने काम केलं या गोष्टी विचारल्या जातील. त्यामुळे कोणत्याही प्रकारचं पाठांतर एज्युकेशन याच्या पुढे असणार नाही. त्यामुळं ह्या एज्युकेशनच्या महत्वाचे 4 भाग दिलेले आहेत. त्याच्यामध्ये फोकस त्यांनी काही महत्वाचे दिलेत. ओके, त्यात कॉम्पिटन्सी बेस एज्युकेशन, नंतर इंटिग्रेशन ऑफ सब्जेक्ट आहे, डेव्हलपमेंट ऑफ सायंटिफिक टेम्पर आहे. एक महत्वाचा मुद्दा त्यांनी पुन्हा ते काल 2-3 वेळा मी सांगताना बघितला. त्यांनी एक बघितलं का नो SILOS अमंग सब्जेक्ट अँड लर्निंग म्हणजे काय, नो हार्ड सेपरेशन बिटवीन करिक्युलर, को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर, अकॅडमिक, व्होकेशनल, सायन्स, ह्युमॅनिटीज, स्पोर्ट्स, आर्ट्स, अकॅडमिक. त्यांनी असं म्हटलेलं आहे. त्या स्पोर्ट्स मिनिस्टर किरणचं म्हणणं होतं. त्यांनी एक उदाहरण सांगितलं. त्यांच्याकडे IAS चा त्यांचा चांगला एक मित्र होता. त्या मित्राने म्हणाले, ते मिनिस्टर म्हणजे असताना त्यांना प्रश्न असा विचारला की मला म्हणाले, ज्या वेळेला प्रश्न पडला की ते स्वतः IAS होते की माझा मुलगा म्हणाले आता स्पोर्ट्स करू इच्छितो
मग त्यांनी स्पोर्ट्स करावं का माझ्यासारखंच IAS व्हावं? तर त्यावेळेला म्हणाले, मी त्याला सांगितलं होतं की त्यांनी स्पोर्ट्स केलं. तो आता इंटरनॅशनल ऑलिम्पिकला पण खेळणारा मुलगा आहे, ज्याचे वडील आता IAS आहेत. म्हणजे ह्या विषयामध्ये पूर्वाच्या आमच्या काळामध्ये काय होतं की एज्युकेशन पहिलं, तुम्ही प्रथम खेळू नका, प्रथम अगोदर अभ्यास करा. ह्या कन्सेप्ट आता बाजूला करून इक्वल लेवलवर सर्व गोष्टी करायच्या. को करिक्युलर, म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर, करिक्युलर ह्या आता सेपरेशन राहणार नाही, असं त्यांनी काल जाणीवपूर्वक सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर एम्फसिस डिजिटल लिटरसी फार महत्वाची आहे, ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारचं कोडिंग, कॉम्पिटिशनल थिंकिंग, सगळ्याच प्रकारचं आता आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण बघावं लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लहानपणापासूनच विद्यार्थ्यांना द्यावा अशी त्यांची कल्पना आहे. प्रमोशन ऑफ मल्टी लँग्वेज, त्याच्यामध्ये 3 गोष्टी त्यांनी असे सांगितलेल्या आहेत. ह्या ज्या पर्टिक्युलर भाषा विषयात त्यांचं जे म्हणणं आहे ते फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की मातृभाषा हे तर सुरुवातीला आहेच. इंग्लिश भाषेच्या विषयामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की इंग्लिश भाषा आपण म्हणतो, परंतु दुर्दैवाने म्हणाले त्यांनी असं उदाहरण दिलेलं आहे भाषेच्या उदाहरणामध्ये देताना की कशा पद्धतीने इंग्लिश भाषा ही ऑल इंडिया वर्ल्ड लेवलवर जरी चांगली असेल तरी सुद्धा आत्ताच्या स्थितीमध्ये एज्युकेशन घेत असताना विद्यार्थ्यांनी पहिलं मातृभाषेचं शिक्षण केलं पाहिजे. इंग्लिश भाषा ही त्याची, म्हणजे प्रत्येकाने इंग्लिश चांगलं असलंच पाहिजे कारण त्याला ग्लोबलमध्ये काम करायचंय म्हणून. परंतु ह्याच्याबरोबर त्यांनी एक तिसरी भाषा पण घ्या असं सांगितलेलं आहे. त्यामुळे 3 भाषांच्या मध्ये त्यांनी त्याचं एज्युकेशन करावं. त्यामुळे त्रिभाषिक याच्यामध्ये आपलं स्वतःचं या सगळ्या याच्यामध्ये शिक्षण असणार आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मेंटल आणि फिजिकल हेल्थ या विषयात सुद्धा त्यांनी फार महत्त्वाचे मुद्दे दिलेले आहेत. याच्यापुढे कालच्या सचिवांनी सांगताना सांगितलेलं आहे की तुमचं जे रेकॉर्ड असणार आहे ते पुढे दाखवणार आहे कशा पद्धतीने रेकॉर्ड आहे ते. त्या रेकॉर्डमध्ये त्यांनी सांगितलं की तुमचं हेल्थ आणि तुमचं मेंटल पोझिशन या दोन्ही चेक केलं जाणार आहे. आणि ह्या दरवर्षी तुम्हाला हेल्थ चेकअप म्हटलं बघा, अॅन्युअल हेल्थ चेकअप फॉर ऑल स्टुडंट एव्हरी इयर. त्यामुळे तुमचं स्वतःचं एक कार्ड जे असणार त्याच्यामध्ये तुम्ही फिजिकल फिट असलाच पाहिजे, तुम्ही मेंटली फिट असलाच पाहिजे. या सगळ्या गोष्टी या तुमच्या मॉन्टेसरी पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुमच्या स्वतःच्या असलेल्या कार्डवर आता पूर्वीसारखे 2 पानाची आता याच्या पुढे एज्युकेशनमध्ये आपलं असेसमेंट असणार नाही, आता 25 पानाचं असेसमेंट असणार आहे. त्यामुळे तुमचं कार्ड जे असणार आहे त्या 2 पानाचं कार्ड ही कन्सेप्ट जाणार आहे. आणि आता 25 पानाचं तुमच्या स्वतःच्या मेंदूमध्ये चालणाऱ्या आणि तुमच्या स्वतःच्या असलेल्या सगळ्या क्वालिटीज या लहानपणापासून कशा पद्धतीने पुढे गेल्या या तुमच्या क्रेडिट कार्डवर तुमच्या दिसणार आहे. त्यामुळे ते कापड जे असणार आहे ते फार महत्वाचं आहे की जे 360 डिग्रीमध्ये काम करणार आहे ते सुद्धा आपण पुढे बघूया. त्यामुळे ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं सांगितलं की रिड्यूस वेट ऑफ स्कूल बॅग्स. त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं की आता ह्याच्या पुढे स्कूल बॅग आपल्याला जास्त घेऊन जाणार आहेत. मॅन्डेटरी स्किल त्यांनी सांगितलेले आहेत, काही महत्वाचे स्किल सगळ्यांना यायलाच पाहिजे आहेत. हेल्थ आहे, न्यूट्रिशन आहे, फिजिकल एज्युकेशन आहे, फिटनेस आहे, वेलनेस आहे, स्पोर्ट्स, या सगळ्या गोष्टी कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये काउन्सिलिंग सांगितलेलं आहे, कंपल्सरी सर्व स्कूल्स लेवलवर काउन्सिलरची गरज असते आणि ती आवश्यकच आहे. फोकस ऑन चिल्ड्रन विथ डिसेबिलिटी, म्हणजे ज्यांना काही थोडं बहुत कमी जास्त आहे अशांना सुद्धा आपण पुढे नेणार आहोत. आणि या सगळ्या याच्यामध्ये इन्क्लुझिव्ह आणि केअरिंग कल्चर स्कूलचं असलं पाहिजे असं याच्यामध्ये सांगताना सांगितलेलं आहे. या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी काही इनोव्हेटिव्ह प्रकार सांगितलेले आहेत. हे इनोव्हेटिव्ह जे आहेत ना, इनोव्हेटिव्ह जे ट्रान्सफॉर्मेशन जे टीचिंगच्या विषयात दिलेलं आहे, लर्निंग मध्ये लक्षात घ्या की इनोव्हेशन नसेल तर त्या मुलांना पण म्हणजे कंटाळा येतो. तर त्यांनी 6वी नंतर पर्टिक्युलरली 6वी, 7वी, 8वी पासूनच व्होकेशनल सिस्टीम सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये बघा एक एक्सपेरिमेंट लर्निंग दिलं आहे. त्याच्यानंतर इंटिग्रेटेड पेडागॉजी म्हटलेलं आहे. नंतर प्रमोशन ऑफ पियर ट्युटोरिंग, म्हणजे ह्याच्या पुढे आपल्याला तुम्ही जर का तो कार्ड बघितलं तर त्याच्यामध्ये टीचर, नंतर तुमचं स्वतःचं सेल्फ इव्हॅल्युएशन आणि तिसरं महत्वाचं त्यांनी दिलेलं की पियर म्हणजे माझ्या मित्रांकडनंच मला माझं स्वतःचं असेसमेंट करून घेणार आहेत आणि ते सुद्धा कंपल्सरी आहे, प्रत्येकाच्या असलेल्या कार्डवर ते राहणार आहे. त्यामुळे त्याच्यानंतर इक्वल वेटेज असणार आहे. नंतर बॅगलेस डेज या विषयात अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की जो बॅगलेस डेज कन्सेप्ट सांगतोय त्यांनी रिटर्न मध्ये सगळं दिलेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या एकूण जी सगळी 337 पानं आहेत, 77 पानं जरी असले तरी ते स्टेटमेंट आहेत, पण मोठा जो हा आहे त्याच्यामध्ये बॅगलेस डेची त्यांनी कल्पना सांगितलेली आहे की 6वीतल्या विद्यार्थ्यांना 10 दिवस कंपल्सरी त्यांनी त्यांच्या आसपासच्या भागामध्ये जाऊन एज्युकेशन घ्यायचंय. मगाशी मी तुम्हाला म्हणत होतो ना की जे एज्युकेशन आपल्याला, जे कम्युनिटी ज्याला म्हणतात, कम्युनिटी म्हणजे समजा एखादा दुसरा आमच्याकडे अतिशय उत्कृष्ट प्रकारचा कुंभार काम करणारा एक अतिशय चांगल्या पद्धतीने कुंभार आहे की जो अतिशय चांगल्या पद्धतीचे मातीवर काम करून तयार करतो, किंवा सोनार आहे, किंवा सगळ्या प्रकारच्या आपल्याकडे माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये हे सगळे कलाकार आहेत. या सगळ्या कलाकारांकडे या 10 दिवसामध्ये या सर्व स्कूलनी जायचं आहे, म्हणजे स्कूलनी विद्यार्थ्यांनी जायचं आहे, त्यांच्याकडे जाऊन शिकायचं आहे. आणि तेवढंच नाही, त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की ते जे सोनार, ते जे कुंभार, ते जे लोहार, जे पहिल्यापासून या विषयात काम करतायत त्यांना आपल्या शाळेमध्ये ऍज ए टीचर म्हणून बोलवायचं आहे आणि त्यांच्याकडनं लर्निंग करून घ्यायचंय, त्यांच्याकडनं शिकून घ्यायचंय. हा सर्वात महत्वाचा मुद्दा बॅगलेस डेच्या बाबतीत म्हटलेला आहे. प्रत्येक वर्षाला 10 दिवस त्यांनी कंपल्सरी या सगळ्या सिस्टीम मध्ये जाऊन शिकायचं आहे, असा विषय त्यांनी सर्व ह्या पर्टिक्युलर या नवीन पॉलिसीमध्ये विद्यार्थ्यांसाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर मग टेक्स्टबुकच्या विषयात सुद्धा त्यांनी बरं दिलेलं आहे की कशा पद्धतीने टेक्स्टबुक्स असले पाहिजे आहेत. त्यात त्यांनी टेक्स्टबुक्स मध्ये लोकल लेवलवरचे कंटेंट्स महत्वाचे असणार आहेत.
त्यामुळे प्रत्येक स्टेटमध्ये थोडा तो विषय राहील. एनसीईआरटी या विषयात पूर्णपणे कंट्रोलिंग करणार आहे, परंतु प्रत्येक स्टेटला या विषयामध्ये आपापल्या पद्धतीने स्कोप आहे, कारण प्रत्येकाचं आपापलं भौगोलिक भाग, आपापला भाग, म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती की भूगोल कसा असतो. तर भूगोल पहिल्यांदा मी समजा पुण्यातला असेल तर पुणे जिल्हा सुरुवात होतो, मग मी महाराष्ट्र बघतो आणि मग मी इंडिया बघत असतो. तसं ते स्वाभाविकपणे प्रत्येकाचं आपापल्या पद्धतीने टेक्स्टबुक हे लोकल लेवलवरची ज्या पद्धतीची डिमांड असेल त्याप्रमाणे ते असणार आहे. त्याच्यामध्ये इंडियन फ्युचर आणि इंडियन लिडरशिपच्या विषयात सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. 2-3 मुद्दे त्यांनी सर्वात महत्त्वाचे मुद्दे म्हणजे कॉम्पिटिशनल थिंकिंग आपलं स्वतःचं असलं पाहिजे. याच्यात पर्टिक्युलरली मॅथमॅटिक्सच्या विषयात त्यांनी जरा थोडंसं म्हटलेलं आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा झाला करिक्युलमच्या विषयात मी सांगितलं तो मॅथमॅटिक्स थिंकिंगच्या विषयात त्यांनी असं म्हटलं की मॅथमॅटिक्सच्या विषयात पहिल्यापासूनच वेगळ्या प्रकारचं पझल्स, गेम्स हे सगळ्या इनोव्हेटिव्ह मेथड्स सांगून त्यांना मॅथमॅटिक्समध्ये थोडंसं इंटरेस्ट निर्माण करणार आहे. मॅथमॅटिकल म्हणजे लॉजिकल थिंकिंग याची गरज सर्वांनाच असते. पूर्ण मॅथमॅटिक्स 100% पाहिजे असं नाही, परंतु थिंकिंग मात्र सगळ्यांनाच गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कॉम्पिटिशनल थिंकिंग पण म्हटलेलं आहे. त्यामुळे ऍक्टिव्हिटीज इन्व्हॉल्व कोडिंग विल बी इंट्रोड्यूस इन द मिडल स्टेज, इन्क्लुडिंग हे कॉन्टेम्पररी सब्जेक्ट जे आहे स्कूलमधले आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिझाईन थिंकिंग, होलिस्टिक हेल्थ, ऑर्गॅनिक लिव्हिंग, ओके, एन्व्हायरमेंट एज्युकेशन, ग्लोबल सिटीझन, हे सगळे पहिल्यापासून मिडिल लेवलला, मिडिलचा अर्थ काय 9वी पासून सुरुवात होणार आहे. तर ही 9वी पासून 10वी पर्यंत जे विषय आहेत ते सगळे त्याच्यामध्ये असणार आहेत. 9वी, 10वी, 11वी, 12वी हा जो पॅटर्न आहे मगाशी तुम्हाला सांगायचा राहिला तो, त्या 9वी, 10वी, 11वी, 12वी पॅटर्न मध्ये अतिशय महत्वाचे काही रिव्होल्युशनरी विचार केलेले आहेत. त्याचा पहिला मुद्दा लक्षात घ्या की 9वीला जो विद्यार्थी येईल त्या 9वीला विद्यार्थ्याला पहिल्या दिवसापासून तो कुठल्याही प्रकारचं इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन घेऊ शकतो. 10वी पर्यंत त्याला त्या पद्धतीचं एज्युकेशन, आता बोर्ड 2 असणारच आहे, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला असं वाटलं होतं 10वी आणि 12वी एकच बोर्ड असणार, तसं नाहीये. 10वीला पण बोर्ड आहे, 12वीला पण बोर्ड आहे. परंतु 10वी आणि 12वी मधला फरक काय केलाय त्यांनी की कोणताही इंटरडिसिप्लिनरी स्टुडंट जाऊ शकतो. म्हणजे मला समजा सायन्स घ्यायचंय, मला मॅथमॅटिक्स घ्यायचंय, मॅथमॅटिक्स बरोबर मला समजा गाता येतं उत्कृष्ट, तर मी गाणं सुद्धा करू शकतो. मी स्पोर्ट्समध्ये पण 100 मार्काचं स्पोर्ट्स मी घेऊ शकतो, मी 100 मार्काचं गाणं घेऊ शकतो आणि मी पुढे जाऊ शकतो. मी 12वी पर्यंत ते करू शकतो. असं पूर्णपणे फ्लेक्झिबिलिटी देऊन सिस्टीम बदललेली आहे. त्यामुळे हायर एज्युकेशन मध्ये आपण जात असताना 12वी नंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुमची सगळ्या प्रकारचे टेस्ट होतील. 12वी नंतर तुमच्या सगळ्या ठिकाणाहून एंट्री लेवलवर म्हणजे हायर एज्युकेशनला जाताना तुमच्या टेस्ट असणार आहेत. या टेस्ट कशा असणार आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे स्पेशली सायकोलॉजिकल टेस्ट असेल, ऍप्टिट्यूड टेस्ट असेल आणि सब्जेक्ट टेस्ट असेल. याच्याबरोबर हा सर्वात महत्वाचा मुद्दा, सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांना नॉलेज ऑफ इंडिया हा एक कन्सेप्ट त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने याला घेतलेला आहे की जो आपल्या सगळ्यांना गरजेचा आहे, माहितीचा पाहिजे आहे की आमच्या आपल्या देशामध्ये काय होतं. आज आपल्याला 21 जून आपण योगा डे म्हणतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्यामध्ये हिंदुस्थानामध्ये एवढ्या मोठ्या करोना असून सुद्धा आपलं आता डेथचं प्रमाण कमी यायचं कारण आपल्या इम्युनिटी चांगल्या आहे. इम्युनिटी चांगलं असायचं जे काही कारण आहे त्यातलं योगा हा फार महत्वाचा मुद्दा आहे की ज्या योगाच्या विषयामध्ये आपण प्राऊडली सांगतो की होय हे आमच्याकडे योगा हे आहे. आयुर्वेद आपण सगळ्यांना सांगतो की या विषयामध्ये आहे. अशा बरेच विषय असे की जे ट्रायबल ज्याला असं म्हटलेलं आहे, ट्रायबल मधले बरेच मुद्दे आहेत ज्याच्यामध्ये मेडिकल प्रॅक्टिसेस चालतात सगळे. या सगळ्या गोष्टी या सगळ्या नॉलेज ऑफ इंडियामध्ये द्यायच्या ह्या आता गव्हर्नमेंटने ठरवलेल्या आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये तुमचं अगदी फार म्हणजे तुमचं फॉरेस्ट मॅनेजमेंट दिलेलं आहे, नंतर कल्टिवेशन दिलेलं आहे, नॅचरल फार्मिंग हा सुद्धा त्यांनी विषय दिलेला आहे. असे बरेच विषय आहेत. ट्रॅडिशनल इंडियन व्हॅल्यूज सगळ्या आपल्या असतात. त्याच्यामधल्या माणूस म्हणून आपण कशा पद्धतीने प्रत्येकाला किंमत देत असतो, आपल्या सगळ्या कल्चरच्या कन्सेप्टच पूर्णपणे वेगळ्या आहेत. नॉलेज ऑफ इंडियामध्ये त्यांनी एक उदाहरण देताना मी नेहमीच सांगतो की आपल्या हिंदुस्थानाचा आणि बाकी जगाचा मध्ये फरक काय आहे. हिंदुस्थानामध्ये म्हणाले गेल्या 2-3 वर्षापूर्वी ज्याला इंडिया टुडे मधला एक रिपोर्ट आहे, त्या रिपोर्ट प्रमाणे काय सांगतात की त्या रिपोर्टमध्ये त्यावेळेला साधारणपणे 20 ते 30 वयोगटातलं काही हजार विद्यार्थ्यांचं त्यांनी सर्वेक्षण केलं वर्ल्ड लेवलवर. त्यात आपल्या लक्षात असं आलं की 96% त्या वयातल्या विद्यार्थ्यांना आपले पेरेंट्स कुठे आहेत, आपल्या पेरेंट्सना आपण कुठे आहोत हे माहित होतं आणि पेरेंट्सच्या विषयात सॅटिस्फाईड होते. अशी स्थिती जगामधल्या आजच्या पाश्चात्य डेव्हलप्ड राष्ट्रांमध्ये नाही. ही दुर्दैवाची स्थिती आहे. मग ते कल्चर आहे आपलं, तर ते कल्चर नेमकं काय आहे, अशा सगळ्या गोष्टी या सगळ्या नॉलेज ऑफ इंडियामध्ये आपल्याला समजून घ्यायच्या आहेत, समजल्या दिल्या जाणार आहेत आणि त्या आपल्या ऑफिशियल करिक्युलममध्ये असणार आहे. असा हा सगळा विषय या सगळ्या सिस्टीममध्ये राहणार आहे. त्याच्यामध्ये एक्झामिनेशन पॅटर्न कसे असणार आहे बघा. पहिली ते 8वी मी कालच सांगताना पुन्हा सांगितलं की आम्ही 3 प्रकारच्या टेस्ट या सगळ्यांच्या कंपल्सरी घेणार आहोत. आता या टेस्टच्या विषयामध्ये टेस्ट घेत असताना त्यांनी असं म्हटलं की टेस्ट फक्त शाळेतले टीचर नाही घेणार, तर आमचे एनएसएसचे स्टुडंट घेतील, आमचे एनसीसीचे स्टुडंट घेतील, स्काउटचे पण स्टुडंट जे सिनियर आहेत ते घेतील किंवा सिनियर विद्यार्थी ज्युनियर स्टुडंटचे घेतील. पण ते 3 लेवलला असणार आहे. 3, 5 आणि 8 या ठिकाणी त्यांची टेस्टिंग केली जाणार आहे आणि टेस्टिंग करून त्यांना त्या लेव्हलपर्यंत तो विद्यार्थी आला आहे का हे बघितलं जाणार आहे आणि मगच त्याला पुढच्या लेवलला पाठवलं जाणार आहे. त्यामुळे हे जे सेन्सस दिसते आपल्याला सगळ्या याच्यामध्ये, त्याच्यामध्ये बेसिक क्लासेसमध्ये 3, 5 आणि 8 या ठिकाणी त्यांचं एकूण अचिव्हमेंट बघितलं जाईल.
असं सगळं एकूण या सगळ्या याच्यामध्ये क्रिटिकल LOS आहेत, रिझल्ट ऑफ स्कूल एक्झामिनेशन आहे, ते आपण पुढे पाहूया. परफॉर्मिंग एक्झामिनेशन इन ग्रेड 9 to 12. मग अशी मी तुम्हाला सांगताना सांगितलं की NCERT मध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा पारख हा शब्द वापरलाय. पारखवर मी तुम्हाला नंतर दाखवीन काय आहे ते. हे कसं असणार आहे सगळं, की याच्यामध्ये बोर्ड एक्झाम्स असणारच आहेत, त्यामुळे सर्वात सोप्या असण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे तुम्ही तुमची स्वतःची पद्धत, याच्यापुढे सेमिस्टर सिस्टीम असणार आहे, तुमची कंटिन्युअस असेसमेंट कन्सेप्ट असणार आहे, याच्यापुढे वार्षिक परीक्षा ही कन्सेप्ट त्यांनी काढून टाकलेली आहे. त्यामुळे इयरली एज्युकेशन, इयरली एक्झामिनेशन आपण एकदम वार्षिक परीक्षा पूर्वीपासून आपण ऐकत आलेलो आहोत, ही कन्सेप्ट नाही. कंटिन्युअस असेसमेंट असणार आहे आपलं, जसं आपण करतो आपल्या इथं आपण करतो, आपल्या कॉलेजमध्ये करतो आपण, की आपण 30 मार्काचं पहिला आता इन सेम एक्झाम, मग 30 मार्काची एंड सेम एक्झाम, मग त्याच्यामध्ये 20-20 मार्काचं आपलं कंटिन्युअस असेसमेंट बाकी सगळ्या विषयांमध्ये चालू असतं. अशाच पद्धतीचं एज्युकेशन हे मॉन्टेसरी पासून आणि अप टू 12th पर्यंत असणार आहे. त्याच्यावर मात्र पूर्णपणे NCERT आणि त्याचं असेसमेंट पारख पद्धतीने होणार आहे. हे कशा पद्धतीने आपण ते नंतर बघूया. त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन महत्वाचा कल्चरलचा जो विषय आहे तो सुद्धा पण त्यांनी सांगितलेला आहे. मग त्याच्यामध्ये काही वीक स्टुडंट, त्याच्यानंतर मग सगळ्या प्रकारचे ह्याच्यात जे मुद्दे दिले आहेत त्यात सेल्फ असेसमेंट, पिअर असेसमेंट, ओके, या सगळ्या प्रकारचं असेसमेंट होईल. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी असणार आहे, ती त्याच्यावर या सगळ्या याच्यावर कंट्रोल करणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही या सगळ्या असेसमेंटवर कंट्रोल करणार आहे. होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड, मग अशी मी तुम्हाला म्हटलं ना की कार्ड आपल्याला कसं असणार आहे. याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा बघा, मग अशी देशपांडे सरांनी उल्लेख केला होता की आपल्याला ऍक्च्युअल कशा पद्धतीने हे सगळं गृहीत धरलेलं आहे. तर त्यांनी काय म्हटलं माहितीये का, आपल्याकडं एंट्री आणि एक्झिट याच्या पुढे एज्युकेशन मध्ये कन्सेप्टच काढून टाकले त्यांनी. म्हणजे एंट्री तुम्ही केव्हाही करू शकता आणि एक्झिट तुम्ही केव्हाही करू शकता. त्यामुळे ह्या सगळ्या सिस्टीम मध्ये, त्यामुळे कालच्या सचिवांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आता एज्युकेशन म्हणजे काय, त्या एज्युकेशन मध्ये मी जिवंत असेपर्यंत एज्युकेशन घेत राहणे. त्यामुळे मी केव्हाही बाहेर पडू शकतो, मी केव्हाही जाऊ शकतो. हा ठीक आहे, काही मर्यादा प्रत्येक ठिकाणी आपल्याला सगळ्यांना काही मिळवायचे असल्यामुळे असू शकतात, परंतु मी समजा मध्येच एज्युकेशन सोडलं तर माझं काय होईल, तर माझं काय होणार नाही. ज्या लेवलपर्यंत आहे त्याचा मला निश्चितपणे फायदा होईल. काही वर्षानंतर पुन्हा मी त्या एज्युकेशनचा, त्या लेवलचा फायदा घेऊन पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीचं माझं कार्ड तयार केलेलं आहे. त्यांनी शब्द वापरलेला होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड. त्यामुळे हे कार्ड प्रत्येकाचं 360 डिग्रीमध्ये मल्टी डायमेन्शनल त्याच्यामध्ये रिपोर्ट असणार आहे. त्यामुळे तो कार्ड असणार, त्याच्यामध्ये बघा 3 गोष्टी लिहिलेल्या आहेत. सेल्फ असेसमेंट म्हणजे मी स्वतः असेसमेंट करायचंय, पिअर असेसमेंट म्हणजे माझ्या बरोबरीच्या असलेल्या विद्यार्थ्यांचे असेसमेंट करायचंय, आणि टीचर असेसमेंट, या तिघांनी मिळून त्याचं असेसमेंट करायचंय. त्याच्यावर फक्त तुमचं तेवढंच नाही, तुमच्या कार्डवर काय दिसणार आहे बघा, टू रिफ्लेक्ट द प्रोग्रेस अँड द युनिकनेस ऑफ द लर्नर इन द कॉग्निटिव्ह अँड द अफेक्टिव्ह अँड सोशियो इमोशनल. ओके, तुमचं या सगळ्या याच्यामध्ये तुमचं सोशल कॉन्ट्रीब्युशन, तुमचं इमोशन कशा पद्धतीने असणार आहेत, हे सगळे विषय त्याच्यामध्ये तुम्हाला दिसणार आहेत. प्रोग्रेस इन प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग आपलं असणार आहे, आपण आता सगळ्यांनी शिकतो याप्रमाणे त्याच्यात त्यांनी दिलेलं आहे. नंतर होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड त्याच्यामध्ये असणार, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली इन्व्हॉल्व पेरेंट्स, आणि त्याच्यामध्ये सर्वात त्यांनी असं म्हटलं की देअर चिल्ड्रन एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट. त्यामुळे शाळेतल्या एज्युकेशनच्या मध्ये पेरेंटची डेव्हलपमेंट, पेरेंटची इन्व्हॉल्वमेंट ही सर्वात जास्त असणार आहे. अशा पद्धतीने हे प्रोग्रेस कार्ड हे त्याचं मॉन्टेसरी पासून 12वी पर्यंत एकच कार्ड त्याला त्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा त्याला घेऊन जायचं आहे. अशा पद्धतीचा नवीन कन्सेप्ट हा एज्युकेशन पॉलिसीच्या विषयात दिलेला आहे. भाषाच्या विषयात मी तुम्हाला मगाशी सांगितलं की याच्यापुढे मल्टी लँग्वेजेशन जी म्हटलेलं आहे की मीडियम ऑफ द इन्स्ट्रक्शन काय याच्यामध्ये ग्रेड 5 केले त्यांनी, प्रेफरेबली टिल ग्रेड अँड बियॉन्ड. ओके, याच्यामध्ये बेसिक कन्सेप्टच अशी आहे की त्यांनी 3 भाषांमध्ये सगळ्यांना द्यावं असं सगळ्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळे 3 लँग्वेजेस टू बी टॉट विल बी डिसाइडेड बाय द स्टेट ऑर युटी. ओके, त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की लँग्वेजेस ऑफ इंडिया हा जो कन्सेप्ट आहे, आपण खऱ्या अर्थाने जगामधल्या सर्वात जास्त भाषा कुठल्या असेल तर आपल्याकडे म्हणजे 1640 मगाशी मी सांगितलं आकडा, आपल्या बोलती भाषा 1640 आहेत. म्हणजे साधारणपणे 150 किलोमीटर अंतरावर एक भाषा आपल्या इथं आपण बोलत असतो. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या भाषा ज्या आहेत त्या भाषांचं नॉलेज हे विद्यार्थ्यांनी घ्यावं असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे तो स्कूल. त्यामुळे हा स्कूल कॉम्प्लेक्स कसा असणार आहे, त्यामुळे त्या विषयामध्ये त्यांनी काही मुद्दे दिलेले आहेत. ओके, त्या स्कूल कॉम्प्लेक्सच्या विषयामध्ये जे दिलेले आहे त्याच्यामध्ये बालभवन पहिलं त्यांनी म्हटलं की याच्यामध्ये तुमची शाळेचा प्रकार असेल, सामाजिक चेतना केंद्र असेल. त्यामुळे सर्वात महत्वाचा एक SEZ शब्द वापरला बघा, इथं वरच्या बाजूला आहे तो SEZ, स्पेशल एज्युकेशन झोन. ही एक कन्सेप्ट मी समजावून सांगतो आणि आपण या ठिकाणी स्कूल कॉम्प्लेक्सचा विषय संपू. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन त्या ठिकाणी आहे. लार्ज पॉप्युलेशन फ्रॉम, ओके, इथं लिहिलेलं बघा SCDG2 डिक्लेअर्ड स्पेशल एज्युकेशन झोन. त्यांनी आता क्लस्टर करायचं ठरवलेलं आहे. क्लस्टरची कल्पना काय आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं, बऱ्याच शिक्षकांना असं वाटतं, विशेषतः शाळेतल्या शिक्षकांना, की आम्हाला बदली करणार का. अशी कल्पना नाहीये. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी या स्पेशल एज्युकेशन झोनचं डिटेलिंग केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की फॉर एक्झाम्पल आपण मुळशी तालुका गृहीत धरूया, पौड गाव आहे. या पौड गावाच्या भोवती असलेली समजा त्यांनी काय केलंय की साधारण 27 ते 25 शाळा एकत्रित करायचा असा निर्णय केलेला आहे. हा एक क्लस्टर असेल. या क्लस्टरमध्ये काय असणार आहे तर या क्लस्टर मधलं सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थी हे इंटरडिसिप्लिनरी शिक्षण घेऊ शकतात.
म्हणजे समजा मी मॅथमॅटिक्समध्ये हुशार आहे, तर मी मॅथमॅटिक्स मधला हुशार असलेला पौड मधला शिक्षक मी त्या 23 गावांना मार्गदर्शन करू शकतो. तसाच एखादा दुसरा गणितामध्ये किंवा ह्याच्यामध्ये संगीतामध्ये हुशार असलेला शिक्षक कुठेतरी भागात आमच्या जामगावमध्ये असू शकतो. तो जामगाव मधला शिक्षक या 23 गावांमध्ये 23 म्हणजे सगळ्या 25 शाळांमधल्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना तो मार्गदर्शन करू शकतो. त्यासाठी त्यांनी असं केलेलं आहे की ह्या स्पेशल एज्युकेशन झेड मध्ये SEZ मध्ये सर्व प्रकारचे जे अतिशय हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुढे एक स्लाइड त्याच्यासाठी ठेवली आहे मी. तर ते विद्यार्थ्यांना बाजूला करून त्यांच्यावर स्पेशल फोकस करायचा आहे. जे एकदम वीक आहेत सगळ्या बाबतीमध्ये, म्हणजे थोडक्यात त्यांना अतिशय अकॅडमिक IQ त्यांचं कमी आहे, अशा विद्यार्थ्यांवर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. त्यात त्यांनी ड्रायव्हर हा सुद्धा एक मुद्दा घेतलेला आहे. म्हणजे आता समजा फॉर एक्झाम्पल आपण आता पौडचं उदाहरण घेऊया. पौडपासून तुम्ही मालात गेला की मालात वरच्या बाजूला एक अशी वस्ती आहे की ज्या ठिकाणी शाळा चालते, ज्या शाळेमध्ये 12-13 मुलं आहेत, परंतु त्या मुलांना स्थिती अशी की लाईट पण त्यांच्याकडे अजून नाहीये. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मला ट्रेनिंग देता यायला पाहिजे, म्हणून त्यांना त्या पर्टिक्युलर क्लस्टरमध्ये आणायचं आहे. म्हणजे जे ग्रामीण भागात अतिशय दुर्गम भागातले विद्यार्थी आहेत त्यांना पण आम्ही देऊ शकलो पाहिजे शिक्षण, आणि जे अतिशय हुशार आहेत त्यांना पण वेगळ्या प्रकारचं आपण एज्युकेशन देऊ शकलो पाहिजे. असा हा स्पेशल एज्युकेशन झोन हा तयार करण्यात येणार आहे, आणि त्या प्रत्येक क्लस्टरला एक एक प्रमुख असेल, त्याची सगळी एकत्र पॉलिसी म्हणून निर्णय केले जातील, आणि त्या ठिकाणी तुम्ही एकत्रितरित्या विद्यार्थ्याचं जडणघडण केलं जाईल. त्याला लर्निंग त्या पद्धतीने, त्याचं लर्निंग आणि सिस्टीम सगळी त्या पद्धतीने चालेल. एकूण स्टँडर्ड सेटिंग अक्रेडिटेशन मधले त्याच विद्यार्थ्यांच्या दिलेले आहेत सगळे. आपण थोडं पुढे जाऊया कारण वेळ आपला कमी आहे, कारण आपल्याकडे हायर एज्युकेशनवर आपल्याला मेन थोडंसं बोलायचं आहे. त्यामुळे पुढचं जे आहे ते न्यू फीचर्स इन हायर एज्युकेशन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हायर एज्युकेशनच्या मगाशी मी सांगितलं की 12वी नंतर ज्यावेळेला तो एज्युकेशन मध्ये प्रवेश करतो तो कसा करतो. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की CET ला देऊन तो इंजिनिअरिंगला जातो, त्याच्यानंतर NEET ला जाऊन तो मेडिकलला जात असेल, असे सगळे एंट्रन्स आहेतच, परंतु या प्रोफेशनलच्या आहेत. आता त्यांनी कन्सेप्ट, प्रोफेशनल कन्सेप्ट जी आहे ती तर तशी राहणारच आहे. सुदैवाने AICTE च्या संदर्भात मी आता पुढचं सांगतो तुम्हाला काय आहे ते. त्याच्या अगोदर फक्त एंट्रन्स लेवल कशी असणार आहे. सर्व प्रकारच्या हायर एज्युकेशन मध्ये जाताना याच्यापुढे तुम्हाला एंट्रन्स द्यायचं आहे. म्हणजे 12वीच्या मार्कांवरची एंट्रन्स ही कन्सेप्ट गेली. आर्ट्सच्या विषयामध्ये त्यांनी तर इतक्या टोकाचं सांगितलेलं आहे की आपल्याला नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठाच्या विषयात त्यांनी विशेषतः उदाहरण घेऊन सांगितलेलं आहे. त्यांनी एक शब्द वापरला आहे त्यांच्या असलेल्या पॉलिसीमध्ये. त्यांनी आपला जो हे आहे म्हणजे त्यांचा एकूण काय म्हणतात त्याला, तो जो बंच आहे त्या 67 पानातच फक्त एक छोटीशी पॉलिसी आहे, त्यात सुद्धा त्यांनी 49 पानावर एक शब्द वापरलेला आहे. त्यांनी काय वापरलाय माहिती, शब्द असा आहे त्याच्यामध्ये की तो आपल्याकडे एकूण 64 कला आहेत. या 64 कला ज्यांनी सांगितलेल्या आहेत, ओके, त्या सांगितलेल्या 64 कला ह्या आपल्याला इम्प्लिमेंटेशनसाठी आणि एज्युकेशनसाठी, आणि कला म्हणजे फक्त आर्ट्स 3 वर्षामध्ये काहीतरी शिकून बाहेर पडलो ही कन्सेप्टच नाहीये. आता सगळ्या गोष्टी व्होकेशनल पद्धतीने असणार आहेत. तर त्यांनी व्होकेशनलच्या विषयामध्ये उदाहरण दिलेलं आहे आणि त्यांनी रिटर्न मध्ये दिलेलं आहे, त्या डॉक्युमेंट 67 पानात दिलेलं आहे. त्यांनी काय म्हटलंय, आमच्याकडे व्होकेशनल एज्युकेशन किती आहे तर 5% आहे. आणि त्यांनी स्वतः दिलेलं पुढचं असं लिहिलंय की USA मध्ये 52% स्टुडंट्स व्होकेशनल एज्युकेशन घेतात. जर्मनीमध्ये ते 75% आहे आणि साऊथ कोरियामध्ये ते 96% आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो की डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये व्होकेशनल एज्युकेशन किती मास प्रमाणावर आहे. आपल्याकडे फक्त 5% आहे, ज्यामुळे आपल्याकडे क्रिएशन मोठ्या प्रमाणावर होत नाही. त्यामुळे आपण हे सगळं बदलून, त्यांचं टार्गेट आहे 2030 पर्यंत 50% व्होकेशनल ट्रेनिंग आम्ही 100% म्हणजे 50% पर्यंत आम्ही जाणार आहोत. आपलं टार्गेट आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने 50% असं ठरवलेलं आहे. असं हे पहिलं एंट्री लेवलवर तुम्हाला आर्टला जायचं असेल, सायन्सला जायचं असेल, कुठेही जायचं असेल तरी प्रत्येक ठिकाणी त्या लेवलची एक टेस्ट असेल आणि मग तुम्ही त्या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यामध्ये पहिल्यांदा मगाशी मी सांगितलं, सरांनी पण सांगितलं की आपल्याला कशा पद्धतीचं असणार आहे 4 वर्ष. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एंट्री केल्यानंतर फर्स्ट इयर करतो, सेकंड इयर म्हणजे 12वी नंतर 3 वर्ष किंवा 4 वर्ष. आता मी मुद्दाम लिहिताना त्यांनी सुद्धा 3 आणि 4 वर्ष म्हटलं, कारण आपला इंजिनिअरिंग कोर्स हा 4 वर्षाचा कोर्स आहे. हा काही कोणी लगेच बदलणार नाहीये. अभियांत्रिकी महाविद्यालय, अभियांत्रिकी किंवा प्रोफेशनल कॉलेजच्या विषयामध्ये आता या पॉलिसीमध्ये इमिजिएटली या विषयामध्ये फार मोठं काही दिलंय अशी स्थिती नाही. कारण AICTE आता नुकतंच या विषयामधलं त्या ठिकाणचं त्या प्रकारचे जे मंडळ आहे ते तयार करत आहे. त्याची संदर्भातली जी यंत्रणा आहे ती मी सांगतो काय आहे ती. त्यामुळे लगेच फार मोठा बदल होतील त्याच्यामध्ये. पण ऑटोनॉमसचं स्ट्रक्चर जे काय असणार आहे ते पण ह्याच्यानंतर सांगतो. पहिल्यांदा आपण फक्त समजून घेऊ एकूण सिस्टीम कशी असणार आहे आणि मग आपलं महाविद्यालय सिस्टीम ऑटोनॉमस कशी राहणार आहे सगळी ते पण समजून घेऊ. त्यामुळे पहिल्यांदा लक्षात घ्या, पहिल्यांदा अंडर ग्रॅज्युएट राहील, तो 3 किंवा 4 वर्षाचा प्रोग्राम राहील. पहिल्या वर्षात जो पास होईल त्याला सर्टिफिकेट मिळेल, सेकंड इयरला जो पास होईल त्याला डिप्लोमा मिळेल, थर्ड इयरला पास होईल त्याला डिग्री मिळेल. हा 10-2-3 पडला जो पूर्वीचा पॅटर्न होता तो, म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स वाल्यांसाठी. इंजिनिअरिंग असेल तर 4थं वर्ष त्याचं असेल. त्याचमध्ये 4थं वर्ष जे आहे त्याला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा मिळेल, 5वं वर्ष की त्याला मास्टर मिळेल. ह्याच्या पुढे MPhil हा कोर्स त्यांनी बंद केलेला आहे. त्याला डायरेक्ट तुम्हाला PhD ला ऍडमिशन मिळू शकते.
अशा पद्धतीने पीजी कोर्स 1 to 2 इयर्स आणि अंडर ग्रॅज्युएट कोर्स 3 ते 4 वर्ष डिपेंडिंग ऑन द करिक्युलम. म्हणजे इंजिनिअरिंगचा असेल तर 4 वर्षाचा असेल, बाकी जे असतील आर्ट्स कॉमर्स सायन्स सारखे ते 3 वर्षाचे असतील. परंतु प्रत्येक वर्षाचं डिस्टिंग्विश केलेले आहेत. म्हणजे प्रत्येक वर्षाचा सिलेबस हा इंडिपेंडेंट असणार आहे. त्यामुळे तो प्रत्येक वर्षात ज्यावेळेला तो बाहेर पडेल त्याला तो सर्टिफिकेट बाहेर पडेल. तेवढं नॉलेज त्याला मिळालं पाहिजे, कारण त्याला मध्ये 50% त्यांनी म्हटलेलं आहे की व्होकेशनल ट्रेनिंग असणार आहे. म्हणजे मी काही असू देत, मला 50% ट्रेनिंगच घ्यायचंय, एंट्रन्सशिपच करायची आहे कुठेही असू देत. त्यामुळे सेकंड इयर असू दे, थर्ड इयर असू दे, त्याला 50% प्रॅक्टिकल एक्झाम करतच पुढे जायचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या याच्यामध्ये बेसिक जे स्ट्रक्चर आहे ते नवीन स्ट्रक्चर हे या पद्धतीचं आहे. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती की आता आपल्याकडे बऱ्याच निम्या प्रकारच्या अथॉरिटीज या विषयात काम करतात. ओके, त्या सगळ्या अथॉरिटी त्यांनी काढून 4 व्हर्टिकल्स तयार केलेले आहेत. या 4 व्हर्टिकलमध्येच पूर्णपणे ह्याच्यापुढे आता हायर एज्युकेशन असणार आहे. AICTE असणार नाही, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन असणार नाही, UGC असणार नाही, AICTE असणार नाही, जे आपल्याला आता या सगळ्या विषयात बंधनकारक आहे. काय असणार आहे ते बघा या ठिकाणी. हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया, HECI, याचे ऑफिशियल प्रेसिडेंट आपले पंतप्रधान असणार आहेत. त्याचे अध्यक्ष हे पंतप्रधानच असणार आहेत. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आपल्या आर्थिक लेवलवरचे जे नीती आयोग असतात त्याचे जनरली पंतप्रधान हे अध्यक्ष असतात. परंतु यावेळेला फर्स्ट टाइम असा आहे की आपल्या एज्युकेशन पॉलिसीवर आज पंतप्रधान अध्यक्ष म्हणून राहणार आहेत. त्याच्यानंतर त्याचे सेक्रेटरी असणार आहेत ते आपले जे चेअरमन एज्युकेशन मिनिस्ट्री असणार आहे. आतापर्यंत HRD मिनिस्ट्री कन्सेप्ट होती. HRD मिनिस्ट्री आता कन्सेप्ट नाही, ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कन्सेप्ट गेली. ह्युमन रिसोर्सचे जे बाकी सब्जेक्ट आहेत ते वेगळ्या प्रकारचे ह्युमन रिसोर्स HR मध्ये जातील. एज्युकेशनल मिनिस्ट्री ही आता डेव्हलप झालेली आहे. एज्युकेशनल या विषयाच्या अंडर हायर एज्युकेशन आणि प्राथमिक आणि शाळेचं स्कूल एज्युकेशन असे 2 एज्युकेशनचे भाग आहेत आणि त्याचे मिस्टर रमेश यांचं परवा भाषण झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या विषयामध्ये आता बॉडीज बदललेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता 4 प्रकारच्या गोष्टी गरजेच्या असतात. त्यातलं एक स्टँडर्ड सेटिंग, दुसरं फंडिंग, तिसरं अक्रेडिटेशन आणि स्टँडर्ड सेटिंग. ह्याच्यामध्ये जे 4 महत्वाचे भाग आहेत ते आपण बघूया जरा. पहिलं स्टँडर्ड सेटिंग आहे. त्याच्यासाठी कुठली बॉडी काम करणार आहे तर जनरल एज्युकेशन काउन्सिल अँड द प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बोर्ड. या बॉडीज काय करणार आहेत? PSSBS. ओके, ह्या बॉडीज वर्क काय करणार आहे? ही पर्टिक्युलर जी बॉडी असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एज्युकेशनमध्ये कशा पद्धतीचं एकूण सिस्टीम म्हणजे पॉलिसी ज्याला म्हणतात अशा पद्धतीचं जनरल एज्युकेशन काउन्सिल ह्याच्यामध्ये वर्क करणार आहे. दुसरं जे आहे ते फंडिंग आहे की ज्याच्यावर कंट्रोलिंग सगळं आपल्या सगळ्यांना माहिती की एज्युकेशनमध्ये ह्या सगळ्या इम्प्लिमेंटेशनमध्ये गव्हर्नमेंटने आता असं ठरवलंय आपण आता साधारणपणे 4.3 GDP आपला फक्त त्याच्यावर पर्सेंटेज खर्च करतो. गव्हर्नमेंटनी पॉलिसी म्हणून डिक्लेअर केलेली आहे की आम्हाला मिनिमम आम्ही ह्याच्यापुढे 6% तरी GDP याच्यावर खर्च करू. त्यामुळे एज्युकेशनवर आता जवळजवळ 1.7% आपल्याला फंडिंग जास्त मिळणार आहे. त्यामुळे जे फंडिंग आता आहेत त्यांना मिळेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सुद्धा वेगळ्या प्रकारची निम्या प्रकारची गव्हर्नमेंट ऑफ AICTE किंवा या सगळ्या याच्याकडनं स्कीम मधून मिळत असतात रिसर्चमध्ये. तेच फंडिंग आपल्याला ह्याच्यापुढे मिळत राहणार आहे. त्यामुळे ते पर्सेंटेज त्यांनी वाढवलेलं आहे. त्यामुळे 6% हे ह्याच्यापुढे GDPचं मिनिमम त्यांनी ठरवलेलं पॉलिसी आहे. त्याच्यावर कंट्रोलिंग कोण करणार आहे तर हायर एज्युकेशन ग्रँट काउन्सिल आहे. त्याच्यानंतर अक्रेडिटेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना आपण जे सध्या जातो ते NBA आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन आणि NAAC दोन्ही करतो आपण NAAC पण केलेलं आहे आपल्या VIIT ला आणि NBA पण केलेलं आहे. आता ह्याच्यापुढे एकच अक्रेडिटेशन बोर्ड राहणार आहे ते म्हणजे नॅशनल अक्रेडिटेशन बोर्ड NAAC. आपण सर्व ह्याच्या पुढच्या ज्या पॉलिसीज ज्या सगळ्या होतील त्या NAACच्या थ्रू होतील. त्याच्यानंतर रेग्युलेशन म्हणजे तुमचं हायर एज्युकेशन मधल्या रेग्युलेटरी काउन्सिल्स असतील या तुमच्या रेग्युलेशन्स वेगळ्या प्रकारच्या डिसिजन्स असतील ते सगळे ठरवण्यासाठी या 4 स्तरांवर या सगळ्या हायर एज्युकेशनचं एकूण डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा जो मागाशी मी म्हटलं की आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्यामध्ये भाग कसे असणार तर अजून एक मुद्दा सांगायचा मला की नॅशनल रिसर्च फाउंडेशन हा सर्वात महत्वाचा मुद्दा त्यांनी डेव्हलप केलेला आहे. हा नॅशनल रिसर्च फाउंडेशन ही स्पेशल तयार करून आता इमिजिएट त्यांना 20,000 कोटी रुपये दिलेले आहेत. नॅशनल रिसर्च त्यांचं म्हणणं रिसर्चवर आपण मॅक्झिमम काम केलं पाहिजे आणि हायर एज्युकेशनमध्ये रिसर्च हा सर्वात त्यांनी मेजर पार्ट म्हटलेला आहे. परंतु आता आपण जर का विचार केला तर हा सगळा एकूण 40,000 महाविद्यालय एकूण हिंदुस्थानामध्ये आहेत, 800 महाविद्यापीठ आहेत. तर हे सगळं आता बदलायचं ठरवलेलं आहे. मग हे कशा पद्धतीने बदलणार आहे? सुरुवातीला हे सगळं 2030 पर्यंत 100% बदललेलं असेल असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांनी आता या विषयामध्ये सुरुवात केली, ऑटोनॉमसपणा द्यायला सुरुवात केलेली आहे. आपलं कॉलेज ऑटोनॉमस झालेलं आहे. VIT आपलं पहिल्यापासून आहे. फर्ग्युसन कॉलेज आपल्याला माहिती की जे कॉमर्स कॉलेज असून सुद्धा ऑटोनॉमस आहे. अशी जी बरेच कॉलेजेस आता ऑटोनॉमस व्हायला लागलेली आहेत. हा त्यातलाच भाग आहे. परंतु नेमकी काय असणार आहे याच्यामध्ये तर त्यांनी आता ठरवलं असं की हे 40,000 महाविद्यालय जी आहेत ती सगळी बदलून एकूण 1500 इन्स्टिट्यूट तयार होतील. तर 1500 इन्स्टिट्यूट जे असणार आहेत या 1500 इन्स्टिट्यूटमध्ये 3 प्रकार त्यांनी केलेले आहेत. त्यातला पहिला जो आहे तो नॅशनल रिसर्च फाउंडेशन म्हटलेला आहे. या नॅशनल रिसर्च फाउंडेशन मध्ये ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली रिसर्च फाउंडेशन म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हटलं की पुणे विद्यापीठामध्ये आयुका आहे. हे आयुका जे आहे ना हे आयुका रिसर्च फाउंडेशन मध्ये वर्क करतो
अशा पद्धतीचं नॅशनल रिसर्च लेवलवरचं TIFR असेल किंवा ज्या पद्धतीच्या ऑर्गनायझेशनचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स असेल, अशा पद्धतीचं जिथे रिसर्च स्पेशली चाललं जातं, अशा या रिसर्च फाउंडेशनचा एक वर्ग असणार आहे, एक स्टेटस असणार आहे. एक पद्धतीने त्याला एक वेगळ्या प्रकारचं स्टेटस दिलेलं आहे. दुसरं त्यांनी दिलेलं आहे नॅशनल हायर एज्युकेशन. या नॅशनल हायर एज्युकेशनमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्याला विद्यापीठ लेवलवर आता जे चालू आहे तिथं टीचिंग पण असेल आणि रिसर्च पण असेल. या नॅशनल रिसर्च फाउंडेशनमध्ये फक्त एकच असणार आहे. त्याच्यामध्ये नॅशनल हायर एज्युकेशनमध्ये टीचिंग पण असणार आहे आणि तुमचं रिसर्च पण असणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणे विद्यापीठाचा आता जे स्ट्रक्चर जे आहे ते हे आता पूर्णपणे डिमॉलिश होईल, लगेचच्या लगेच संपेल अशी स्थिती नाही. त्याला थोडंसं वेळ लागेल. हळूहळू ऑटोनॉमस जसं आपण बाहेर पडलोय पुणे विद्यापीठातनं, अशा पद्धतीने हळूहळू विद्यापीठ तयार होतील, हळूहळू इन्स्टिट्यूट तयार होतील. त्यामुळे ते सुद्धा म्हणजे आपल्यासारखं एक विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आहे की जे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आपल्याला नॅशनल हायर एज्युकेशनमध्ये आपण असणार आहोत की ज्याच्यामध्ये टीचिंग आणि रिसर्च असणार आहे. ओके, त्याच्यामुळे तो एक विषय आश्वस्त होणार आहे. आणि ऑटोनॉमस हा एक पूर्णपणे टीचिंगमध्ये इंडिपेंडंट या विषयामध्ये त्यांनी डिग्री म्हटलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोनॉमस म्हणजे आता ऍक्च्युअल VIIT काय करतं किंवा NIT काय करतं किंवा COAP काय करतं, आपली स्वतःची डिग्री आपण देतो त्यांना, पुणे विद्यापीठाच्या अंडर देतो. त्याच्या पुढे थोडंसं पुढे जाऊन IIT सारखे लोक काय करतात, त्यांची स्वतःची डिग्री देतात. NIT पण त्यांच्या डिग्री देतात. आपण पुणे विद्यापीठाची डिग्री देतो. या पद्धतीनं अजून त्यातनं थोडंसं ऑटोनॉमस होऊन पूर्णपणे जसं विश्वकर्मा युनिव्हर्सिटी आहे, आपण नवीन तयार केलेली आपली मिळते 3 वर्षापूर्वी तयार झालेली युनिव्हर्सिटी, की ज्याची युनिव्हर्सिटी डिग्री तुम्हाला तुमच्या पद्धतीने ऑटोनॉमस स्ट्रक्चर म्हणून मिळणार आहे, ज्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी त्यांनी सगळ्या याच्यामध्ये आपल्या कॉलेजेस घ्यायचं ठरवलेलं आहे. त्याच्यात त्यांनी सर्वात सांगताना सांगितलेलं की ह्याच्यामध्ये इंटरडिसिप्लिनरी हा सगळ्या प्रकारचं एज्युकेशन, म्हणजे माझं इंजिनिअरिंग कॉलेज समजा विश्वकर्माचं असेल तर विश्वकर्माच्या इंजिनिअरिंग कॉलेज हे फक्त कन्सेप्ट राहणार नाही याच्यापुढे. तर त्यांनी त्या ऑटोनॉमस कन्सेप्टमध्ये म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी MBA असेल, त्या ठिकाणी आर्किटेक्चर असेल. आता आपल्या विश्वकर्मा युनिव्हर्सिटीत सगळं सुरू झालेलं आहे. आपण आर्किटेक्चर सुरू केलंय, फार्मसी सुरू केलेलं आहे, सगळ्या गोष्टी, लॉ पण सुरू केलेला आहे, इंजिनिअरिंग त्या ठिकाणी आहेच, MBA आहे, BBA आहे, सगळ्या प्रकारचे एज्युकेशन आपण एकत्रितपणे देतो. अशा पद्धतीचं ऑटोनॉमस स्ट्रक्चर हे थर्ड राहणार आहे. अशा पद्धतीचे एकूण 1500 इन्स्टिट्यूट टोटल मिळून 2030 पर्यंत हायर एज्युकेशनमध्ये राहणार आहेत असं गव्हर्नमेंटनी ठरवलेलं आहे. याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा नवीन त्यांनी ऍड केलेला आहे, तो म्हणजे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या विषयामध्ये. आपण ऑलरेडी विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आपण बऱ्यापैकी सगळ्यांच्या पेक्षा फॉरवर्ड आहोतच आणि निश्चितच आहोत. आपल्याला त्याच्याबद्दल प्राऊड पण आहे, कारण आपण ऑलरेडी सगळ्या बाहेरच्या जगातल्या सगळ्या लोकांची आपण टायअप करून फार आपले सिंगापूरपासून, आपण कॅनडापासून, VITचं पर्टिक्युलर कॅनडा, US सगळ्या ठिकाणी आपलं टायअप आहे. म्हणजे फ्रान्सला सुद्धा आपण MBA पर्यंत आपलं टायअप केलेलं. आपले विद्यार्थी डायरेक्ट जातात, एक्सचेंजमध्ये जातात, 6-6 महिने आपण तिकडनं ग्रेड घेऊन येतोच. ही कन्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सर्व लेवलवर, सर्व विद्यापीठामध्ये आताही राबवणार आहे. हिंदुस्थानामध्ये त्यांनी त्यासाठी 100 वर्ल्ड लेवलवरच्या युनिव्हर्सिटी घ्यायचं ठरवलेलं आहे. आणि हे इंटरचेंज होणार आहे. म्हणजे तुम्ही ऑक्सफर्डचा किंवा हार्वर्डचा विद्यार्थ्यांचं किंवा तुम्ही त्यांची सर्टिफिकेट सुद्धा आपल्या इंडियामध्ये घेऊ शकाल, अशी ही सगळी टोटल इंटरनॅशनल कोलॅबरेशन ज्याला म्हणतात, अशा पद्धतीचा इंटरनॅशनल कोलॅबरेशनचा कन्सेप्ट गव्हर्नमेंट ऑफ या इंडियाने आताच्या पॉलिसीमध्ये नवीन टाकलेला आहे. त्यामुळे सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे की तो पूर्णपणे त्याच्यात त्यांनी पान नंबर 40 वर या सगळ्याचा एक असा शब्द वापरला की आम्ही काय करणार आहोत. हे करता करता आम्ही त्यांनी स्पेशल असं म्हटलं की मिशन नालंदा, मिशन तक्षशिला असे शब्द वापरले. मिशन नालंदा म्हणजे त्यांनी असं म्हटलं की हायर क्वालिटी लिबरल आर्ट्स आम्ही करणार आहोत. मी मगाशी म्हटलं 64 कला, तर कुणी दिलंय, तर तो बाणभट्ट होता. बाणभट्ट कादंबरी म्हणून जो होता त्याचं नाव पण त्याच्यात घेऊन दिलेलं आहे. यांनी पूर्वीपासून 64 कला सांगितलेल्या आहेत. 65 कलावर एक सिनेमा निघाला होता, परंतु 64 कला हा जो आहे त्या सर्व आपल्या सगळ्या ओरिजिनल आहेत. या सगळ्या जगाला, म्हणजे आपण पूर्वी तक्षशिला नालंदा विद्यापीठामध्ये जगातले सगळे विद्यार्थी शिकायला यायचे. आपल्याला त्याचं प्राऊड आहेच. दुर्दैवानी ह्या सगळ्या विषयात नसल्यामुळे पुन्हा ते मिशन करायचं असं आपण या सगळ्या याच्यावर नवीन ठरवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी नॅशनल स्किल एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क नावाची ऑर्गनायझेशन त्यांनी तयार केलेली आहे की ज्याच्या जीवावर हे सगळं होणार आहे. अशा पद्धतीने हे हायर एज्युकेशन आहे. हायर एज्युकेशन झाल्यानंतर टीचर्स, की जो सगळ्याचा मग अशी म्हटलं तुम्हाला हार्ट आहे. ओके, त्यामुळे हे हार्ट कशा पद्धतीने चालणार आहे हे सुद्धा महत्वाचं आहे. हे हार्ट व्यवस्थित असेल तर पुढे जाणार आहे. त्यामुळे आता BEdच्या विषयात कम्प्लीट कन्सेप्ट त्यांनी बदललेली आहे. आफ्टर 12th स्टँडर्ड 4 वर्षाचा 4 years इंटिग्रेटेड BEd आहे. नंतर 2 वर्षाचा BEd जो कोर्स आहे तो डिग्री नंतर तुम्ही करू शकता. आणि 1 वर्षाचा 4 वर्षाचा ज्यांचा मल्टीडिसिप्लिनरी कोर्स झालेला आहे 1 वर्षाचा या विषयात पर्टिक्युलरली 1 वर्षाचा BEd कोर्स करता येईल. हा हाय लेवलच्या आपल्या यांच्यासाठी आहे. हायर एज्युकेशनसाठी त्यांनी कंपल्सरी, तुम्हाला माहिती आहे 2021 पासून आपल्या सगळ्यांना कंपल्सरी डॉक्टरेट हा तुम्हाला असिस्टंट प्रोफेसरसाठी कंपल्सरी पाठ केलेला आहे. इंजिनिअरिंगसाठी अजून डॉक्टरेट पाठ केलेला आहे, परंतु बाकी ह्युमॅनिटीज वगैरे सगळ्यांना एंट्री लेवललाच कंपल्सरी डॉक्टरेट असल्याशिवाय तो असिस्टंट प्रोफेसर असणार नाही. आणि इम्प्रुव्हिंग टीचर एज्युकेशन मध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. ओके, त्याच्यामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह नॅशनल, पुन्हा सगळ्यांना सांगताना काय सांगितलं याच्यामध्ये की एव्हरी इयर प्रत्येक शिक्षकांनी
50 तास कंपल्सरी एज्युकेशन पुन्हा करायचं आहे. त्यामुळे एवढं एज्युकेशन झाल्यानंतर त्यांनी पुन्हा कंपल्सरी एज्युकेशन करायचं आहे. ह्याच्यामध्ये मगाशी एक सांगण्याचा मुद्दा राहिला, या बीएड एज्युकेशन मध्ये अजून त्यांनी 2 भाग केलेले आहेत. ह्याच्यामध्ये जे वीक स्टुडंट आहेत, जे अगदी सगळ्या प्रकारचे वीक असतात, म्हणजे अगदी अकॅडमिक आयक्यू आहेत, त्यांना कशा पद्धतीने शिक्षण द्यावं ह्याच्यासाठी वेगळ्या प्रकारचं बीएडचे ट्रेनिंग आहे. आणि जे हाय लेवलचे स्टुडंट आहेत, ज्यांचा आयक्यू मोर दॅन 112, 113 आहे, अशांना सुद्धा वेगळ्या प्रकारचं शिक्षण देणाऱ्या शिक्षकांसाठी वेगळ्या प्रकारचं बीएड हे त्यांनी आता डेव्हलप केलेलं आहे. मग ह्या शिक्षकांसाठी सुद्धा जे शिक्षक आहेत की जे शिक्षकांना सुद्धा शिकवण्यामध्ये मिळणार ते सुद्धा अतिशय हुशार असणार आहेत, आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रकारचे 2 बीएड कोर्सेस सुद्धा ठरवले आहेत. बाकी नॉर्मल जे आहेत माससाठी हे या पद्धतीचे आताचे एज्युकेशन मध्ये पार्ट आहे. त्याच्यानंतर जे टीचर रिक्रुटमेंट असणार आहे, डिप्लॉयमेंट असणार आहे, या पद्धतीचे असणार आहे. त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की टीचर एलिजिबिलिटी टेस्ट असणार आहे. मी तुम्हाला मगाशी जो सांगितला की जो रिक्रुटमेंटसाठी पर्टिक्युलर जी सिस्टीम राहणार आहे ती एनसीटी काम करणार आहे. त्यामुळे टीचर इथं बेस प्लॅनिंग मध्ये टीचर रिक्रुटमेंट याच्यात सगळे मुद्दे दिले, 1, 2, 3, 4, 5, 6 एवढं डिटेलमध्ये आपल्याला आता जायची आवश्यकता नाही. परंतु टीचरसाठी फार मोठ्या प्रमाणावर आता याच्या पुढे कष्ट घेतले जाणार आहेत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं, तसंच ते स्टेट लेवलवर म्हणजे सगळ्यांनाच घ्यावे लागणार आहेत. या सगळ्या ह्याच्यामध्ये एम्पॉवरिंग टीचर ह्याच्यामध्ये पुन्हा ते सांगितलेले की करिअर ग्रोथ कशी करावी, टेक्नॉलॉजी बेस कसं असावं, आपण मॅक्झिमम कसं आपण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फ्रेश होत राहावं, स्वतःचं टीचर परफॉर्मन्स जो आपला सगळा आहे तो कसा असावा, ऑटोनॉमी संदर्भात सगळं दिलेलं आहे. अकॅडमिक लिडरशिप आपली स्वतःची असली पाहिजे आहे. आणि टीचर्स प्रोफेशनल डेव्हलपमेंट या विषयामध्ये त्यांनी बघा लिहिलेलं आहे, मिनिमम 50 आवर्स ऑफ कंटिन्युअस प्रोफेशनल डेव्हलपमेंट सीपीडी हे तुम्हाला प्रत्येक टीचरला ह्याच्या पुढे पुढच्या वर्षापासून कंपल्सरी सगळ्यांना करावं लागणार आहे. 50 आवर्स एज्युकेशन हे त्यांनी घ्यायचंच आहे दरवर्षी जो टीचर आहे तो. अशा पद्धतीचं एज्युकेशन पॉलिसी मधल्या काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा अजून इक्विटी लेवलवर काही गोष्टी दिलेल्या आहेत. आता आपण थोडं इम्प्लिमेंट करूया कारण हा मुद्दा बराच मोठा आहे. ओके, याच्यामध्ये जेंडर पर्टिक्युलरली म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विशेषतः मुली या विषयामध्ये आपलं बऱ्यापैकी दुर्दैवाने ड्रॉपआउटचं प्रमाण फार मोठं आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 5वी 6वी नंतर म्हणजे आपण आता जामगाव ठिकाणी काम करतो, एनएसएसचं आपण काम करतो, आपल्याकडनं आपण 3 मुली आपल्या जामगावमधनं घेऊन आपण त्या ठिकाणी त्यांना इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं. परंतु एक्सेप्शनल केसमध्ये एका गावातल्या 3 मुली इंजिनिअरिंगला एकाच कॉलेजमध्ये स्वतःच्या जीवावर आणणं येणं हे सुद्धा कौशल्य आहे. परंतु दुर्दैवाने तशी स्थिती सर्व गावामध्ये नाही. आज मोठ्या प्रमाणावर ड्रॉपआउट मुलींचं आहे. त्याच्या विषयामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यांनी सेफ्टी ही कॉलेज स्कूल लेवलवर करायचं हा निर्णय केलेला आहे. त्या संदर्भातले काही निर्णय त्यांनी दिलेले आहेत, कशा पद्धतीने आपण स्कूल चालवायचं आहे, त्यामुळे सेफ्टी कशी ठेवायची आहे हे सगळे मुद्दे त्या पर्टिक्युलर या स्लाइडच्या विषयात दिलेले आहेत. इंटिग्रेटिंग व्होकेशनल एज्युकेशन मगाशी मी तुम्हाला म्हटलं की स्किल डेव्हलपमेंट कशा पद्धतीने असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये 6वी पासूनच तो विद्यार्थी वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घ्यायला सुरुवात करणार आहे. म्हणजे मी समजा सोनार आहे आणि माझा मुलगा सुद्धा सोनार असला पाहिजे असं जर मला वाटत असेल तर तो होऊ शकतो. आता काय झालं, दुर्दैवानी या पद्धतीच झालेलं आहे. सोनाराचा मुलगा सोनाराचं काम करत नाही, त्यामुळे तो त्या नवीन सिस्टीम प्रमाणे तो सोनाराचं काम करून आधुनिक एज्युकेशन घेऊन तो त्या पद्धतीने त्याचं प्रॅक्टिकल बेस करिक्युलम म्हणून तो काम करेल. असं या सगळ्या स्किल डेव्हलपमेंट मधल्या कल्पना आहेत. व्होकेशनल क्राफ्ट सुद्धा त्याच्यामध्येच आहे. त्यात सगळ्या प्रकारचं त्यात त्यांनी असं म्हटलं बघा, इथे 50% मी अशी तुम्हाला म्हटलं ना की 25 पर्यंत त्यांना असं म्हणायचं की 50% म्हणजे 50 म्हणजे 30 पण नाहीच, 50% त्यांना 2025 सालापर्यंत व्होकेशनल पर्यंत न्यायचं आहे. आता आपलं व्होकेशनलचं प्रमाण आहे फक्त 5%. म्हणजे आपल्याकडे एज्युकेशनचं फक्त 5% आपण फक्त व्होकेशनल नॉलेज देतो. बाकी सर्व आता 45 म्हणजे 95% अशा अर्थाने वेगळ्या प्रकारचं नॉलेज आहे. 50% आपल्याला करायचं आहे, एवढं किमान आपण आताचं आपलं टार्गेट ठरवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तुम्हाला की आपलं असेसमेंट सिस्टीम कशी असणार आहे. त्यासाठी त्यांनी एक पारख नावाची ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे. त्याचं पारखचं बघा, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. बेसिक लिहितानाच पारख हा शब्द आहे, त्याचं डिटेलिंग मात्र या पद्धतीने आहे. शब्द वाटतो हिंदी, परंतु त्याचं लॉंग फॉर्म हा पूर्ण इंग्लिशमध्ये आहे. त्याच्यामध्ये मग त्यांनी दिले सेटिंग नॉर्म्स, मगाशी मी तुम्हाला म्हटलं कशा पद्धतीने असणार आहे, सर्वे असणार आहे, स्टेट अचिव्हमेंट असणार आहे, नॅशनल अचिव्हमेंट असणार आहेत, सगळ्या प्रकारचे होईल. त्यातनं सगळ्या याच्यामध्ये लिहिले बघा, शिफ्ट टुवर्ड्स कॉम्पिटन्सी बेस. त्यामुळं रोड बेस सोडून आता आपण याच्या पुढे कॉम्पिटन्सी बेसवर आपण काम करणार आहोत. त्याच्यामध्ये सपोर्ट गिफ्टेड स्टुडंटच्या विषयात मगाशी मी तुम्हाला म्हटलं बघा, ह्याच्यामध्ये बीएड बघा खाली लिहिलेलं आहे, बीएड प्रोग्राम टू ऑलो स्पेसिफिकेशन स्पेशलायझेशन इन एज्युकेशन ऑफ द गिफ्टेड स्टुडंट. म्हणजे गिफ्टेड म्हणजे ज्यांच्याकडे काहीतरी स्पेशल आहे. शकुंतला देवी एखाद दुसरीच असेल, परंतु आताच परवा एक मुलगा पण आपल्याला सगळ्या माहिती होऊन गेला. परंतु बऱ्याच जणांचा आयक्यू हा 113च्या पुढे जे असतो त्यांना प्रॉपर, आता आपल्याकडे भास्कराचार्य प्रतिष्ठान आहे, आपण त्या ठिकाणी ऑलिम्पियाडचं काही करतो, मॅथमॅटिक्सचे आपलं चांगल्या पद्धतीने ऑलिम्पियाडचं
घेतो. परंतु हे आपण अतिशय म्हणजे मगाशी मी म्हटलं त्या SEZ ला नेणार आहोत. म्हणजे अगदी ग्रामीण भागापर्यंत हा सगळा विषय आपण करणार आहोत. त्यामुळे लिहिले बघा, ऑलिम्पियाड, कॉम्पिटिशन या सगळ्याचा विचार गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी पहिल्यापासून अगदी छोट्या लेवलवर पण करायचं ठरलेलं आहे. त्यामुळे गिफ्टेड स्टुडंटसाठी विशेष काळजी आपण या सगळ्या विषयात घेणार आहोत. स्टुडंट्स विथ स्पेशल टॅलेंट्स असा शब्द दिलेला आहे त्यांनी. ऑनलाईन डिजिटल एज्युकेशनच्या विषयात त्यांनी सगळ्यांनाच सांगितलेलं आहे. याच्यापुढे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ऑनलाईन एज्युकेशन किती गरजेचं आहे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि त्या पद्धतीने आता काम पण सुरुवात झालेलं आहे. तेव्हा दीक्षा, स्वयंसारखे आपण सगळे वापरतो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण NPTEL मध्ये एक्सपर्ट आहोत. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना आणि इंजिनिअरिंगच्या शिक्षकांना वगैरे या सगळ्या गोष्टी आवश्यकता नाही. आपण ऑलरेडी या सगळ्या याच्या बरोबर आहोत. त्यामुळे ह्याच्यामध्ये फार जास्त बोलायची आवश्यकता नाही. अडल्ट एज्युकेशनच्या विषयामध्ये फार महत्वाचे मुद्दे त्यांनी आपल्या याच्यामध्ये सांगतो आणि आपण मला असं वाटतं अडल्ट एज्युकेशनच्या विषयामध्ये गव्हर्नमेंटने जे दिलेले आकडे आहेत ते फार दुर्दैवानी म्हणजे आपल्याकडं अडल्ट एज्युकेशनमध्ये 76% म्हणजे आपल्याकडे आता आपली स्वतःची जी लिटरसी म्हटलेली आहे ती 73% आहे. म्हणजे 27% आपल्याकडं इलिटरसी म्हणजे आपल्याकडे अशिक्षित लोक आहेत. म्हणजे आपल्याकडे परवा त्यांनी सांगताना भाषणामध्ये सचिव म्हणाले की काही देशांच्या पॉप्युलेशन अशा आहेत म्हणजे अख्ख्या देशाची पॉप्युलेशन असलेला जर का भाग हा जर का इलिटरेट असेल, अशिक्षित असेल तर तुमचा देश मोठा होऊच शकत नाही. त्यामुळे त्यांनी असं सांगितलं की अडल्ट एज्युकेशनसाठी सर्व प्रकारच्या ऑर्गनायझेशन्स, NGO या सगळ्यांच्या मदतीने आपण आता अडल्ट एज्युकेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर लक्ष घालणार आहोत. त्यामुळे हा अडल्ट एज्युकेशनचा विषय हा सर्वात त्यांनी सगळ्यात घातलेला आहे. त्याच्यामध्ये टाइमलाईन इम्प्लिमेंटेशन जे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं हे सगळं आता दिसतंय सगळं की बाबा 5, 4, 5 अधिक 3 अधिक 3 अधिक 4 केव्हा सुरू होणार आहे, कसं सुरू होणार आहे. एक पहिला मुद्दा लक्षात ठेवा, कुठलीही पॉलिसी डिक्लेअर करायची झालं की डिक्लेअर करणं सोपं असतं, परंतु इम्प्लिमेंटेशन करत असताना 3 स्तरावर इम्प्लिमेंटेशन होणार. पहिल्यांदा म्हणजे आता सर्व अख्ख्या हिंदुस्थानामध्ये यात सगळीकडे प्रथम सर्व लेवलवर ओके सर्व विद्यापीठाचे कुलगुरू असतील, सर्व शाळांचे प्राध्यापक असतील, शाळांचे टीचर मास्टर असतील, नंतर कॉलेजचे प्राचार्य असे सगळे या सगळ्या विषयामध्ये आता काम करतील. त्यामुळे त्या सगळ्यांचं या सगळ्या याच्यामध्ये आता मोठ्या प्रमाणावर एज्युकेशन सुरुवात होईल की आपण नेमकं काय करायचं आहे. कारण शेवटी एखादी दुसरी पॉलिसी याला अख्ख्या एवढ्या मोठ्या 130 कोटी जनतेसमोर जाणार आहे तेव्हा त्याला वेळ लागणारच आहे. म्हणून सुरुवातीला आता मुळात आता ही पॉलिसी फक्त मंत्रिमंडळाने दिलेली आहे. ती आता जाईल संसदेमध्ये, संसदेच्या लोकसभेत डिक्लेअर होईल, लोकसभेनंतर राज्यसभेत जाईल, राज्यसभेनंतर राष्ट्रपतींकडे जाईल, राष्ट्रपतींची सही झाल्यानंतर ऍक्च्युअल ती पॉलिसी अंमलात आणण्यात येईल. तर ती केव्हा होणार आहे? ते 21-22 पासून सुरुवात होणार आहे. 21-22 पासून तुम्ही जर का फिगर पाहिली व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल की 21-22ला पहिलीतला जो विद्यार्थी असणार आहे मॉन्टेसरीतला तो मॉन्टेसरीतला विद्यार्थी अगदी म्हणजे ज्युनियर केजीच्या खालचा ओके मॉन्टेसरी जो प्ले ग्रुप त्याला आपण म्हणूया, प्ले ग्रुपमध्ये एंट्री करणार आहे तो 21-22ला एंट्री करणार आहे आणि त्याच वेळेला तो 9वीतला पण विद्यार्थी त्याच वेळेला एंट्री करणार आहे. म्हणजे 2 ग्रुपला आता कामाला सुरुवात होणार आहे. आता आपल्याला असं वाटेल की त्यांनी असं लिहिलंय बरं का की 9वीतल्या येणाऱ्या विद्यार्थ्याच्या विषयामध्ये आणि आतापर्यंत जो एज्युकेशन करून आलाय त्याचं काय. त्यामुळे 8वी पर्यंत एज्युकेशन गृहीत धरून या 9वीतल्या एज्युकेशनच्या विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये करिक्युलम कसा असावा हे सुद्धा NCERTने फायनल केलेलं आहे फॉर द फर्स्ट इयर. 21-22ला 9वीतला विद्यार्थी कसा असेल, 22-23ला 9वीतला विद्यार्थी कसा असेल, 23-24ला 9वीतला विद्यार्थी कसा असेल, असं प्रोग्रेसिव्ह पद्धतीने पूर्ण तो 9 वर्षाचा होईस्तोपर्यंत म्हणजे या मॉन्टेसरी प्रवेश केलेला विद्यार्थी ज्याला 8 वर्ष पूर्ण करेल, 8वीतनं बाहेर पडेल त्यावेळेला तो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पुढे असणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तो 8वीत जाईस तोपर्यंत आपल्याला जे अपेक्षित असलेलं जे एज्युकेशन पॉलिसी आहे 100% इम्प्लिमेंटेशन 8 वर्षानंतर त्या विद्यार्थ्यावर होईल. इतका तो मोठा लॉंग प्रोसेस मधला हा एकूण सगळा म्हणजे एज्युकेशन प्लॅन आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण सगळे बघतो आहोत. त्यामुळे पण 9वीतला विद्यार्थी मात्र काय करणार आहे, नवीन बोर्ड 10वीची देणार आहे तो आता एक्झामिनेशन 22-23ला देईल तो 10वीची त्याची बोर्ड असेल आणि दुसरी जी असेल बोर्डची एक्झामिनेशन तो 24-25ला देईल. त्यामुळे आत्ताचा 11वी-12वीतला विद्यार्थी, आत्ता 10वीतला विद्यार्थी, आता या वर्षातला 9वीतला विद्यार्थी त्याचा ह्या सगळ्या एज्युकेशन पॉलिसीचा काही संबंध नाही. तो सगळा पुढे जाणार आहे. ही सगळी मागणं आता मुलं सुरुवात होणार आहेत. असं अशा पद्धतीचं इम्प्लिमेंटेशन आहे. 12वी नंतरचं जे 25-26 नंतर जे आहे ते हायर एज्युकेशन आहे. त्याप्रमाणे तुमच्या कॉलेजच्या प्रमाणे त्या डिसिप्लिन प्रमाणे प्रत्येकाच्या कॉलेजचं डिसिप्लिन फार मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत अशी आता स्थिती नाही. जी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेजची जी स्थिती आहे, इंजिनिअरिंग आणि प्रोफेशनल एज्युकेशनमध्ये थोड्याशा प्रमाणावर चेंजेस होतील, परंतु आर्ट्स कॉमर्स सायन्सवर ड्रास्टिक चेंज होणार आहे. कारण त्याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सिस्टीमच बदललेली आहे. त्यांनी व्होकेशनल बेस आर्ट्स ट्रेनिंग, व्होकेशनल बेस कॉमर्स, व्होकेशनल बेस सायन्स ह्याच कन्सेप्ट राबवायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे त्या मात्र ड्रास्टिक पद्धतीने चेंज होतील 25-26 म्हणजे 12वी नंतर ज्याला मुलगा बाहेर पडेल तेव्हापासून. असं एकूण ह्या टाइमलाईन इम्प्लिमेंटेशन त्याच्यामध्ये होणार आहे. बाकी सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये की कशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन पुढे एकूण पूर्ण पार 2040 पर्यंत सगळं दिलेलं आहे. असं एकूण या सगळ्या विषयामध्ये एज्युकेशन पॉलिसीच्या विषयामध्ये जेवढं मला सांगता आलं तेवढं मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
मला वाटते बराच वेळ झाला, 6:15 झालेली आहेत. त्यामुळं आपल्याला सगळ्यांना एज्युकेशन पॉलिसीचं ऐकता ऐकता म्हणजे तुमचे सगळ्यांचे पेशन्स हे खरंच महत्वाचे आहेत, कारण 1.25 तास झाला मी बोलतो आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी शांतपणे हे माझं बोलणं ऐकून घेतलं. त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद देतो आणि काही प्रश्न असतील उत्तर आपण त्याचा द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. बऱ्याचशा गोष्टी आम्ही शिक्षकांसाठी पण नवीन होत्या. या सेशनला बरेचसे पालक, बरेचसे विद्यार्थी, वेगवेगळ्या स्कूलचे टीचर पण जॉईन झालेत. तर त्यांच्या मनात पण काही डाऊट्स होते, ते नक्कीच क्लिअर झाले असतील. तरी आपण काही आता थोडे क्वेश्चन्स घेऊया. जे ते क्वेश्चन्स क्लिअर झाल्यानंतर त्यांना अजून थोडं चांगलं क्लॅरिटी येईल की नेमकं एज्युकेशन पॉलिसी काय आहे आणि जुन्या पद्धतीप्रमाणे यात नवीन काय आहे. तर त्याच्या रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण घेऊया. सर, पहिला क्वेश्चन असा आहे की आता युजी कोर्सेस जे आहेत, म्हणजे अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेस, तर त्याच्यासाठी एंट्रन्स एक्झाम ऍप्लिकेबल आहेत का आणि बोर्ड पर्सेंटेजचा काय यूज होईल? मगाशी सांगितलं तुम्हाला की गव्हर्नमेंटने या विषयामध्ये क्लिअर कट दिलेलं आहे की याच्या पुढे 12वी पर्यंतचे जे कार्ड जे असणार आहे, हे कार्ड हे त्याचं मॉन्टेसरी पासून तयार केलेलं क्रेडिट कार्ड असणार आहे. कारण मगाशी म्हटलं प्रोग्रेस कार्ड जे 25 पानाचं असणार आहे, म्हणजे शाळेचा प्रोग्रेस कार्ड सगळ्या ऑल इंडिया लेवलवर कॉमन असणार आहे. ते मगाशी देशपांडे सरांनी प्रश्न असा विचारला होता की इंटरस्टेट मी समजा बदली झाली माझी कर्नाटकमध्ये, तर तरी काहीही संबंध येणार नाही, अशा पद्धतीने ते कार्ड असणार आहे जे कॉमन असणार आहे याच्या पुढे. त्यामुळे तुम्ही कोणत्याही स्टेटमधून, कोणत्याही जिल्ह्यातून कुठेही जावा, नॅशनल लेवलवर एक कार्ड तुमचं असणार आहे की जे कॉमन कार्ड म्हणून असणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये कसं असतं की कुठलीही यंत्रणा राबवायची असेल, एक लक्षात घ्या की याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंट याच्यामध्ये कम्युनिकेशन फार महत्वाचं असतं. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हा लॉ जरी तयार केलेला असला तरी सुद्धा तशा पद्धतीने 100% प्रत्येक स्टेटनी इम्प्लिमेंटेशन केलाच पाहिजे आहे असा त्याचा अर्थ नसतो. परंतु 90% त्या विषयामध्ये ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी असतात त्या सगळ्यांना राबवाव्या लागतात. त्यामुळे थोडासा इकडे तिकडे विषय जरी झाला तरी सुद्धा ऍज ए पॉलिसी म्हणून गव्हर्नमेंटने निर्माण केलं आहे की 12वी पर्यंत जे एज्युकेशनचा जो बेस आहे तो बेस तुम्ही कुठल्याही पद्धतीने घ्या, इंटरडिसिप्लिनरी घ्या, परंतु तुम्हाला एंट्रन्स घेत असताना समजा मी बायोलॉजी, आता आपल्या सगळ्यांना माहिती की आपण बायोलॉजी घेतो, मॅथमॅटिक्स घेतो, फिजिक्स घेतो, केमिस्ट्री घेतो, जातो मात्र मी इंजिनिअरिंगला. बायोलॉजीचा उपयोग झालेला असतो का? मला नसतो. मग मी बायोलॉजीच्या ऐवजी आता संगीत घेऊ शकतो, बायोलॉजीच्या ऐवजी स्पोर्ट घेऊ शकतो, केमिस्ट्रीच्या ऐवजी मला आत्तापासून सगळ्यांना माहिती ऑप्शन्स आहेत. अशाच पद्धतीचे ऑप्शन्स सर्व ठिकाणी असणार आहेत. त्यामुळे आता अंडर ग्रॅज्युएट लेवलवर जाताना कंपल्सरी सर्व स्तरांवर एंट्रन्स होणार आहे. ते मात्र निश्चित केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्यामुळे कुठल्या लेवलवरती सुद्धा आता टेस्ट एक कॉमन टेस्ट असेल, त्याचा सुद्धा विचार गव्हर्नमेंटने केलेला आहे. जसं आता सीईटी ही जाऊन आता सगळ्यांना माहिती की हळूहळू जेई सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता या केसमध्ये महाराष्ट्र स्टेट लेवलवर आपण सीईटी घेतोय आणि जेई आपण मेनला 50% कोट्यातनं घालतो, परंतु ती सुद्धा हळूहळू बंद करायची हळूहळू गव्हर्नमेंटची कल्पना आहे आणि ती प्रॉपर टायमिंग मध्ये बंद होईल. आणि ऑल इंडिया लेवलवर आता एकच पद्धतीची टेस्ट होईल की जी या इथं कॉमन पद्धतीने होईल. जी 12वीतल्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला जायचं असेल तर काय क्वालिटी लागते त्याच विद्यार्थ्याची क्वालिटी त्या ठिकाणी येणार आहे. मग त्यांची सायकोलॉजिकल टेस्ट होईल, त्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट होईल आणि मग सब्जेक्ट ओरिएंटेड पण टेस्ट होईल, म्हणजे त्यांची मॅथ्सची पण टेस्ट होईल. मॅथ्स फिजिक्स सोडून ॲडिशनल 2 गोष्टी लागतील की ज्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना गरजेच्या आहेत. अशा पद्धतीने टेस्ट असल्याशिवाय अंडर ग्रॅज्युएटला तुम्हाला हे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे हायर एज्युकेशनला प्रवेश करता येणार नाही. सर, दुसरा क्वेश्चन असा होता की आता नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे सेकंड इयरलाच डिप्लोमा अवॉर्ड केला जातोय, डिप्लोमाचं सर्टिफिकेट. तर डिप्लोमा आणि पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, तर ह्यांच्याबद्दल पॉलिसी कशी राहील? पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटच्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गव्हर्नमेंट ऑफ एआयसीटीने ऑलरेडी आता पॉलिटेक्निक बंद करायचं ठरवलेलं आहे. बंद म्हणजे कमी करायचं ठरवलं आहे. आत्ताच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की म्हणून त्यांनी काय केलं, पहिली पॉलिसी काय केली असेल गव्हर्नमेंटने आता गेल्या वर्षभरात तुमच्या लक्षात आलं असेल, आपण पण फेस करतो आहोत ती म्हणजे सर्व सेकंड इयरची इंजिनिअरिंग कॉलेजचे असलेले 60चा जो इंटेक होता तो बंद केला, डायरेक्ट डिप्लोमाचा. आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की इंटेक जो होता आपल्या 12चा तो त्यांनी कमी 10 केला. आता त्यांनी काय केलंय की डिप्लोमा जो विद्यार्थी आहे या डिप्लोमाच्या विद्यार्थ्याला डिग्री या पद्धतीने देणं, याच्याऐवजी आता नवीन एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे 2 वर्षानंतर त्याला डिग्री डिप्लोमा मिळणार आहे. त्यामुळे 100% काही वर्षानंतर डिप्लोमा कॉलेजेस ही या डिग्रीमध्ये कन्वर्ट होतील. त्यामुळे हे निश्चित आहे. त्यामुळे डिप्लोमा वेगळा राहील अशी स्थिती नाही 100%. परवा त्या विषयात सुद्धा सूचना देताना त्या सचिवांनी पण तेच सांगितलं की डिप्लोमा हा वेगळा विषय याच्या पुढे राहणार नाही, एकच विषय राहील. तो डिग्रीमधनंच तुम्हाला डिग्री कॉलेजमधनंच बाहेर पडेल. म्हणजे आता डिप्लोमा कॉलेजेस त्यांचं काय, ती डिग्री कॉलेज कन्वर्ट होतील. त्यामुळे असा काही मुद्दा नाही, त्यांना काही डिग्री कॉलेज म्हणता येणार नाही. त्यामुळे त्यांना उलट अजून 1 वर्ष पुढे गेली की त्यांना डिग्री करता येईल. पण त्यांची एंट्री लेवल मात्र 12वी असणार आहे, 10वी नसणार आहे. मग 10वी नंतरची 12वी, 10वी नंतर जी आता डिप्लोमा आहे ती आता बदलून 12वी नंतरची डिप्लोमा असेल. म्हणजे आमचं एकलव्य समजा कॉलेज इथलं पॉलिटेक्निक कॉलेज आहे, ते आता एकलव्य इंजिनिअरिंग कॉलेज होऊ शकतं.
त्याला कोणाला काही आपण थांबवलेलं नाही आणि एआयसीटी त्याप्रमाणे त्यांची जी अथॉरिटी आपली एआयसीटी नसेल, परंतु जी बोर्ड आता असणार आहे ती परमिशन देईल आणि या पद्धतीने काम करेल. सर पुढचा प्रश्न, आता आपल्या वेगवेगळ्या स्टेट्समध्ये प्रत्येक स्टेटचा एक बोर्ड आहे, जसं महाराष्ट्र स्टेटचा बोर्ड आहे सेपरेट, तसं सीबीएसई आहे, आयसीएसई आहे. तर या सगळ्यांचा करिक्युलम जे आहे, सिलेबस जो आहे तो सेम राहील की तो वेगवेगळा? त्याच्यामध्ये करिक्युलम मध्ये त्यांनी एनसीआरटीने असं ठरवलंय की 9वी नंतरचा जो करिक्युलम आहे तो ऑल इंडिया लेवलवर कॉमनच आणायचा असा प्लॅन आहे. त्याच्यामध्ये सब्जेक्ट जर का तुमचा म्हणजे लँग्वेज पर्टिक्युलर असेल तर लँग्वेजच्या विषयामध्ये तो इकडे तिकडे असू शकतो. समजा मी आता मराठी आहे तर मराठीतला विषय मराठीत असेल, भूगोल आहे तर माझा भूगोल कसा असेल तर मी माझ्या म्हणजे मी मगाशी सांगितलं महाराष्ट्रापासून सुरुवात करेन आणि इंडियाला जाईल. परंतु पर्टिक्युलरली जो 9वी नंतरचा जो विषय असणार आहेत हे सगळे ऑल इंडिया लेवलवर कॉमन असणार आहेत. वोकेशनल बेस, सब्जेक्ट बेस, मॅथमॅटिक्स असेल. हा एक सांगायचं राहिलं तुम्हाला सगळ्यांना की या विषयामध्ये गव्हर्नमेंटने एक पॉलिसी ठरवलेली आहे, ह्याच्या पुढे सर्व सब्जेक्ट जे डिफिकल्ट सब्जेक्ट आहेत हे ड्युएल लेवलवर होतील, म्हणजे द्विस्तरांवर होतील असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. याचा अर्थ काय? हायर मॅथमॅटिक्स आणि लोअर मॅथमॅटिक्स, हायर इंग्लिश आणि लोअर इंग्लिश, हायर संस्कृत, लोअर संस्कृत, हायर हिंदी, लोअर हिंदी, ह्या कन्सेप्ट ह्याच्या पुढे आता प्रत्येक सगळ्या मेजर सब्जेक्टमध्ये ह्याच्या पुढे असणार आहेत. त्या 5वीपासून म्हणजे आता 5वीपासून जे 6वी 7वीपासून सुरू करतायत, 6वीपासूनच हायर आणि लोअर याला सुरुवात करते. म्हणजे माझ्याकडे नाही, माझं मॅथमॅटिक्सचं डोकं नाहीये तर मला फार त्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे असं नाही. मला माहिती आहे आपल्याला पूर्वी माझ्या म्हणजे 11वीच्या काळाच्या माझ्याही अगोदर मला वाटतं मी त्यातल्या त्यात आता इथं सिनियर असेल कारण माझं 60 आली, त्यामुळे बाकी सगळे जे आहेत माझ्या अगोदरचे, माझं पण 10वी होतं, त्याच्या अगोदर पूर्वी लोअर लेवलचं मॅथमॅटिक्स आणि लोअर हे 10वीला होतं, म्हणजे त्यांच्या एसएससीला होतं. आता त्या पद्धतीचे एज्युकेशन पुन्हा सर्व सब्जेक्टमध्ये गव्हर्नमेंट आणणार आहे. सर थोडा एक नेहमीच शैक्षणिक म्हणजे जे ऍडमिशन प्रोसेस असते त्यातलं एक नेहमीचा हॉट टॉपिक म्हणजे रिझर्वेशन्स. सर ह्या नवीन एज्युकेशन पॉलिसी मधून रिझर्वेशनला काही नवीन स्ट्रक्चर किंवा त्यांनी रिझर्वेशनच्या विषयामध्ये सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत रिझर्वेशनचा 1% सुद्धा हलणार नाही. रिझर्वेशन जे आहे ते 100% तसं ठेवलं जाईल. कुठल्याही प्रकारचं उलट त्यांनी असं सांगताना असं म्हटलंय की आज दुर्दैवाने जे ट्रायबल शाळा आहेत किंवा ज्या अतिशय ग्रामीण भागात ज्या शाळा आहेत त्या ग्रामीण भागातल्या शाळांवर म्हणजे तालुका लेवलच्या शाळांनी लक्ष देऊन त्यांना पुढे आणायचंय. उलट त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल ट्रीटमेंट देण्यासाठी एक वेगळी यंत्रणा बसवलेली आहे आणि त्यांनी एक पूर्ण फ्रेमवर्क तयार केलेलं आहे. एक त्याच्या पद्धतीची एक कमिटी तयार केलेली आहे की जी कमिटी या पद्धतीच्या असलेल्या एज्युकेशन मधल्या लोकांना पूर्णपणे पुढे जाण्यासाठी प्रयत्न करेल. कारण त्यांचा ड्रॉपआउट एवढं मोठ्या प्रमाणात म्हणजे मी आता वाचला तो शेड्यूल कास्टचा ड्रॉपआउट जो आहे तो जवळजवळ म्हणजे अपेक्षित होता त्याच्या 50% पेक्षा जास्त ड्रॉपआउट हा हायर एज्युकेशनमध्ये दिसतो आहे. तर तो ड्रॉपआउट होऊ नये म्हणून त्या विषयात सुद्धा पहिलीपासून त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून या सर्व पद्धतीच्या असलेल्या मुलांना आपल्याला सगळ्यांना एका लेवलवर आणायचंय, इक्वल लेवलवर आणायचंय. म्हणून कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन कोणीही कॅन्सल करणार नाही. उलट त्यांनी असं म्हटलेलं आहे की मॅक्झिमम गोष्टी आपण या सगळ्या विषयामध्ये त्यांनी द्यायचे. म्हणजे माझी पण जबाबदारी आहे, समजा मी एका चांगल्या शहरामधल्या शाळेत शिकत असेल तर माझी जबाबदारी आहे की अशा पद्धतीच्या असलेल्या विद्यार्थ्यांना माझ्याकडे येऊन मी चांगलं एज्युकेशन देईन. हे शाळांनी क्लस्टर म्हणून करायचं एसीझेड मध्ये, हे आता माझ्यावर बंधनकारक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या नवीन पॉलिसीनुसार. त्यामुळे एज्युकेशन रिझर्वेशन जाण्याचा मुद्दाच येऊ शकत नाही. सर शेवटचा प्रश्न, ज्यात मी 2 प्रश्न एकत्र करतोय. सर ओपन स्कूल्सच्या म्हणजे ओपन स्कूलची ही जी कन्सेप्ट आहे तर त्याचा न्यू पॉलिसीमध्ये रोल कसा आहे? ओपन स्कूल माझ्या लक्षात नाही आलं, सॉरी. ओपन स्कूल्स म्हणजे सर जिथे आता आपण आता एज्युकेशन मध्ये मदर टंग मध्ये एज्युकेशन द्यायचं म्हणतोय किंवा वोकेशनल एज्युकेशन नीड्स प्रमाणे एज्युकेशन द्यायचं म्हणतोय, तर ह्या स्कूल्सला काय काय प्रिपरेशन करावी लागेल? ओपन स्कूल म्हणजे तुम्हाला प्रायव्हेट स्कूल म्हणायचं शब्द? हो, प्रायव्हेट स्कूल्स. हा. तर त्यांनी मगाशीच सांगितलं तुम्हाला की याच्या पुढे प्रायव्हेट स्कूल आणि पब्लिक स्कूलमध्ये फरक असणार नाही. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जो निर्णय करेल तो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा निर्णय हा सर्वांना बंधनकारक असेल. त्यामुळे त्या विषयामध्ये मी माझी स्वतःची शाळा कशी चालवायची, ओके, त्याचं तुम्हाला गव्हर्नमेंट एनसीआरटी कडनं ज्या पद्धतीने शिक्षण सांगितलं जाईल त्या पद्धतीने चालवायचं आहे. तुम्ही त्यात इनोव्हेशन करा, इनोव्हेशन करायला तुम्हाला पूर्ण परवानगी आहे, परंतु मी मातृभाषेत शिक्षण देणार नाही असं मी ह्याच्या पुढे प्रायव्हेट म्हणू शकणार नाही. मी इंग्लिश मिडियम शाळा चालवतोय, ओके, मग मी माझं इंग्लिश मिडियम माझी शाळा आहे का, मातृभाषा आहे का? मग माझ्या पहिल्या 5वी पर्यंत समजा 1ली 2री पर्यंत मी इंग्लिश मिडियम चालवत असेल तर मला कंपल्सरी त्या मुलांना मातृभाषेतनं पहिलं शिक्षण द्यावंच लागेल. हे गव्हर्नमेंटनी पॉलिसी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. म्हणून पुन्हा सांगतो, मगाशी स्पेसिफिक त्याचा उल्लेख केलेला आहे. याच्या पुढे पब्लिक आणि प्रायव्हेट हा वेगळा विषय असणार नाही. याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे इंग्लिश मिडियमचं काय होईल शाळांचं, काही होणार नाही. इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये फक्त मातृभाषेतून शिक्षण हे दिलं गेलं जाईल
आत्ता सुदैवाने बघा, तुम्ही कुठल्याही आपल्या पुण्यामधल्या इंग्लिश मिडियमच्या शाळेत जावा, तिथे जे येणारे टीचर आहेत त्यांची पण मातृभाषा, आता फक्त दुर्दैवाने काय वेळेला असं असतं की हिंदी भाषा माझी मातृभाषा असते. आता एक केंद्रीय विद्यालय आपल्या सगळ्यांना माहिती आहेत की जे पेरेंट्स बदली होत असतात किंवा जे बाहेरचे किंवा मिलिटरीतले जे पेरेंट्स असतात त्यांच्या मुलांना केंद्रीय विद्यालयात शिकावं लागतं. त्यांची मातृभाषा हिंदी असू शकते, मग ते हिंदीतनं शिकू शकतात. ज्यांची कन्नड आहे ते कन्नडमध्ये शिकू शकतात, जे मराठीत आहे ते मराठीतनं शिकू शकतात. त्यामुळे त्यांना त्याचा स्कोप तुम्हाला प्रायव्हेटमध्ये द्यावाच लागणार आहे. त्यामुळे समजा प्रायव्हेटमध्ये माझ्याकडे तीन भाग केले की हिंदी एक भाग केला, मराठी एक भाग केला आणि अदर दॅन मराठी आणि हिंदी दुसरा एकाला इंग्लिश म्हणून मी स्कोप दिला. त्याने तो ठरवू शकतो स्कोप घ्यायचा म्हणून, परंतु मातृभाषेतनं शिक्षण हे मात्र त्यांनी कुठल्या तरी याच्यातनं घेणं गरजेचं आहे. त्याच्या कुठेतरी एक भाग असू शकतो. ऍडिशनल लँग्वेज म्हणून त्याला इंग्लिश तिन्ही ठिकाणी राहू शकते. त्यामुळे पब्लिक आणि प्रायव्हेट वेगळं असणार नाही. ओके, धन्यवाद सर. बऱ्यापैकी आपण क्वेश्चन सुद्धा कव्हर केलेले आहेत. तर आता आपला समारोप करायची वेळ आलेली आहे, आभार प्रदर्शनाची वेळ आलेली आहे. तर मी वर्मा मॅडमला रिक्वेस्ट करतो की मॅडम तुम्ही आभार प्रदर्शनास कंटिन्यू करा. नमस्कार, माझा आवाज येतोय सर? हा, येतोय. ओके. मी प्राध्यापक देविका वर्मा, उन्नत भारत अभियान, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी VIIT ची कार्यक्रम समन्वयक म्हणून आज आभार व्यक्त करते. 2020 मध्ये भारत सरकारने शैक्षणिक धोरणेबद्दल घोषणा केली आणि सर्व भारतीय नागरिकांच्या मनात या धोरणेबद्दल कुतूहल निर्माण झाले. आज आपण या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी बद्दल प्राध्यापक डॉक्टर शिवेंद्र आचार्य यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली. तसेच तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे देखील तुम्हाला मिळाली असतील अशी मी आशा करते. सर्वप्रथम मी आजचे वक्ते डॉक्टर रवींद्र आचार्य सरांचे इतके सुंदर आणि महत्वपूर्ण मार्गदर्शन केल्याबद्दल खूप खूप आभार मानते. तसेच विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी VIIT महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉक्टर विवेक देशपांडे सर त्यांचा अमूल्य वेळ काढून या कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल मी सरांचा मनपूर्वक आभार मानते. VIIT स्टुडंट काउन्सिलचे डीन डॉक्टर बगाडे मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी VIIT तसेच इतर संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक, पालक, विद्यार्थी व इतर सर्व नागरिकांचे या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. उन्नत भारत अभियान व राष्ट्रीय सेवा योजनेमधील सर्व VIITचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे या कार्यक्रमासाठी घेतल्याबद्दल प्रयत्नांसाठी खूप खूप आभार. इथून पुढे सुद्धा आम्ही असेच नवनवीन चर्चासत्रे कार्यक्रम तुमच्यासाठी आयोजित करू आणि मी अपेक्षा करते की सर्वांचा पाठिंबा आम्हाला असाच राहील. एवढे बोलून मी आजचा कार्यक्रम संपला आणि जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद सर्वांना. इतक्या वेळ तुम्ही सगळे थांबल्याबद्दल माझ्या वतीने सुद्धा धन्यवाद. ओके सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सर.